प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरी मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत चॅनल आपण हे शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही चमत्कार घडला असेल, जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता, पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल आणि तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये तुम्हाला मी 4 नंबर सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर याचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवरच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका बहिणींनी पास्टरांना मेसेज पाठवला होता की 15 दिवस झालं त्यांची मान खूप दुखत होती. औषध गोळ्या केल्या पण काहीच परिणाम होत नव्हता आणि खूप वेदना त्या ठिकाणामध्ये होत होत्या. त्यांनी पास्टरांना मेसेज केला. पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ओके त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्याच दिवशीपासून त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. मानेमधला सर्व त्रास निघून गेला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाला बँकेत सांगितलं की तुम्ही कामाला या, पण तो मुलगा म्हणाला मी बँकेमध्ये कामाला जाणार नाही, कारण त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलेलं नाही, नुसतं असं सांगितलेलं आहे. आणि मग त्यांना टेन्शन आलं आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांना सर्व काही घडलेलं सांगितलं आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला बँकेकडनं मेल आला, अपॉइंटमेंट लेटर आली आणि त्या दिवशीच तो बँकेमध्ये जाऊन जॉईन झाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी सांगितलं की त्यांची आई 1 ते 1.5 महिना आजारी होती आणि ती अंथरुणाला खिळूनच होते, त्या उठत पण नव्हत्या जागेवरून. 1-1.5 महिना त्यांनी सर्व औषधोपचार केला पण त्यांच्या प्रकृतीमध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही. आणि त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्या आईसाठी तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीच्या आईसाठी प्रार्थना केली आणि जी बहीण त्या ठिकाणामध्ये 1 ते 1.5 महिन्यापासून अंथरुणाला खेळली होती, पास्टरांनी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या बहिणीला देखील पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी साक्ष सांगितली आहे की ती बहीण एका वर्षापासून नोकरीच्या शोधामध्ये होती आणि तिला एप्रिल महिन्यामध्ये 12,000 रुपयाची नोकरी मिळाली आणि नोकरी लागल्यानंतर तिची इच्छा होती की आपण सोलापूरच्या चर्चमध्ये यावं. तिचा पहिला पगार तिला मिळाला. पहिला पगार मिळाल्यानंतर ती सोलापूर इथं चर्चमध्ये आली, शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये आली आणि तिने त्या पगारातले 1,500 रुपये चर्चसाठी दिले. आणि तिने सांगितले की इथं येऊन गेल्यानंतर येण्या जाण्याचा वगैरे सगळा खर्च त्या महिन्यामध्ये जवळजवळ 9,000 त्या ठिकाणामध्ये खर्च झाला. पण तरी देखील त्या बहिणीने सांगितलं की ज्या अकाउंटवर 0 रुपये कधीच झाले नाहीत, ज्या काही तिच्या सगळ्या गरजा होत्या सगळ्या परमेश्वरांनी पुरवल्या. आणि एवढंच नाही तर थोड्या दिवसामध्येच त्यांच्या कंपनीमध्ये एक माणसाने काम सोडून गेला अचानक आणि त्यांचे जे बॉस होते त्यांनी सांगितलं की त्यांचं काम देखील तू कर आणि मी तुला 22,000 पगार देतो. आणि परमेश्वराने आणि त्या बहिणींनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही त्या चर्चमध्ये आलो होतो त्यावेळेस पास्टर इथून जाताना म्हणाले होते की देव कोणालाही इथून जाताना रिक्त हाताने सोडणार नाही. त्या बहिणींनी तो शब्द स्वीकार केला आणि फक्त 22,000च पगार नाही तर त्या महिन्यामध्ये इन्सेंटिव्ज वगैरे सगळे मिळून 30,000पर्यंत त्या बहिणीला आता पगार झालेला आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो. त्याच्या भावनामध्ये आनंद आहे, सुटका आहे, समाधान आहे आणि बरेच लोक मोठ्या आशेने या ठिकाणात येत असतात. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा कोल्हापूरवरून एक परिवार ज्यास ते निघाले त्यांनी मला पहिला प्रश्न केला की तुम्ही आहात का? म्हटलं आहे, या. ते म्हटले येताना आम्ही फार आशेने येत आहोत, फार दिवसापासून आमचं घराचं स्वप्न आहे, घर घेण्याचा प्रयत्न करतो परंतु घर घेता आलं नाही. पण आता आमचा विश्वास आहे की इथं येऊन आम्ही प्रार्थना करून जाऊ, त्यास प्रभू आम्हाला स्वतःचं घर दे. फार विश्वासानं ते आले आणि मग इथं प्रार्थना केली. ते त्यांच्या गावाला गेले. मला वाटते
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काहीतरी त्या सिस्टरचा कॉल आला आणि त्याने सांगितलं की पास्टर, तुम्हाला आठवतं का रविवारी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि घरासाठी प्रार्थना केली. म्हटलं होय आठवतो, कोल्हापूरचं कोणतरी परिवार होतं. इथून आम्ही गेलो, कोल्हापूरमध्ये पोचलो आणि सोमवारी एका ठिकाणातून आम्हाला बोलावून आलं. आम्ही गेलो, घर पाहिलं, पसंत झालं आणि फायनलसुद्धा झालं. जे अनेक दिवसापासून घडत नव्हतं ते प्रभूनं घडवलं. या जगामध्ये कोणतेच प्रश्न असे नाहीत की जे प्रभूला कठीण आहेत. सगळ्या प्रश्नाची उत्तर प्रभूकडे आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आता आम्ही दिवसाच्या शेवटच्या तासामध्ये आहोत, शेवटच्या टप्प्यामध्ये. असं म्हटलं की त्यानं जो मालक होता शेताचा तो गेला आणि रस्त्यावरती असणारे कामगार, त्या कामगारांना तो शोधत राहिला. ते कामगार घेतले आणि मग आपल्या शेतामध्ये त्यांनी कामाला लावले. त्यांनी पाहिले की अजून काम पुष्कळ आहे, अजून कामगारांची गरज आहे. मग पुन्हा गेला, 2 तास उलटून गेले होते, त्याला आणखीन कामगार सापडले, त्यांना पण तो घेऊन आला. मग त्या माणसानं पाहिलं या कामगारांसुद्धा कडनं काम सरकत नाही. केला परत 4 तास झाल्यावर दुसरे कामगार. मालक जो आहे त्याला फक्त स्वतःचं काम करून घ्यायचं होतं आणि त्याला मजुराची गरज होती. मालक शेवटच्या तासापर्यंत त्यानं काय केलं तर मजूर शोधण्याचं काम केलं. शेवटच्या तासाला पण त्याला काही मजूर सापडले, तो घेऊन आला. काही लोकांनी 8 तास काम केलं, काही लोकांनी 2 तास काम केलं, काही लोकांनी 4 तास काम केलं, कोणी 7 तास, कोणी 5 तास. आणि मालकानं पाहिलं की सगळं शेत स्वच्छ करून झालेलं आहे. मग सगळ्याला एका रांगेमध्ये उभं केलं आणि मग मजुरी देण्याचा समय आला. त्यानं 8व्या तासापासून सुरुवात केली. ज्यानं 8 तास काम केलं त्याला सांगून ठेवलं होतं की एवढ्या कामाची मी तुला एवढी मजुरी देणार आहे. आणि तो आला, त्यानं ते काम केलं आणि मालकानं त्याच्या हातामध्ये मजुरी ठेवली, जी मजुरी ठरली होती. खुश झाला तो, अरे मला मालकानं मजुरी दिली. मग 7 तास, 6 तास, 5 तास, 4 तास, 1 तास. आता यानं याची मजुरी घेऊन जायला पाहिजे ना. तो थांबला. कशासाठी थांबला माहिती का? शेवटच्या माणसाला किती मजुरी मिळते. आणि मग 6 तासावाल्याला सुद्धा 8 तासा इतकी मजुरी, 1 तासावाल्याला सुद्धा 8 तासाला जेवढी मजुरी मिळाली तेवढी मजुरी मिळाली. याचं फिरलं डोकं. म्हटलं मालक, मी 8 तास काम करून तुम्ही मला 500 रुपये मजुरी ठेवली आणि मला 500च दिले. ज्यानं 1 तास काम केलं तर याला तुम्ही 500च मजुरी दिली. मालक काय म्हटला, तुला ठरवताना तुला 500लाच ठरवलं ना. याला ठरवताना मी ठरवून नव्हतं आणलं, तो काम आहे म्हणून आला. आता तो प्रश्न माझा आहे, माझ्या शेतामध्ये कोण काम करतो त्याला मजुरी किती द्यायची. हे तुम्हाला का सांगतो माहिती का? आम्ही शेवटच्या तासातले लोक आहोत. आम्ही शेवटच्या, पुष्कळ लोकांनी इतकं भयानक काम केलं ना. सुवार्ता एवढी सोपी नसती. अहो ग्रॅम स्टेन्स जिथं गेले ना, अख्खं कुटुंब घालवलं हो त्यांनी. सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं, लेकरं जळाली. मदर तेरेसा 17 वर्षाची मुलगी भारतामध्ये येते, एवढं काम करते. या बाईनं जेव्हा या लोकांसाठी काम करायला गेली, या कुष्ठरोग्यांना कोणी पाहत नव्हतं भारतामध्ये. लक्षात घ्या, सेवा करताना दुर्लक्षित लोकांसाठी सेवा करावी लागते. हे ख्रिस्तानं दिलेलं तत्व आहे, हा सिद्धांत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये जेव्हा तो आला तेव्हा तो म्हणतो, हरवलेले शोधण्यासाठी मी आलो, हरवलेले शोधण्यासाठी. आणि त्याने येऊन तशाच ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणजे ख्रिस्ताची तत्व स्वीकारली. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे ख्रिस्ती धर्म स्वीकारणं नव्हे. ख्रिस्ती धर्म कोणत्याच व्यक्तीला स्वर्गात नेणार नाही. लाख तुमच्या दाखल्यावरती
ख्रिस्ती हे नाव असलं पण त्यानं तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. मग स्वर्ग मिळणार कसा? तत्वानं. जसं ख्रिस्त सांगतो जसं तो वागला तसं वागल्यावर आम्ही स्वर्गामध्ये. मदर तेरेसा तशी वागली, गेली लोकांसाठी. त्या 17 वर्षाच्या पोरीला काय कळणार आहे हो? रस्त्यावरचे ते कुष्ठरोगी, सडलेलं शरीर हो, जखमेतनं रक्त वाहत आहे, अंगावरती माशा बसत आहेत, नाक तुटलेलं आहे, बोटांमध्ये सगळं जर तुम्ही बघितलं तरी सडून गेलेली बोटं. ती खरी 17 वर्षाची मुलगी त्या कुष्ठरोग्यांना घरी आणती, त्यांच्या जखमा पुसती, धुती. परंतु या भारतामध्ये या लोकांचं संगोपन करणार कसं? झोपडपट्टीमध्ये गेली, लोकांसमोर हात पसरले, या लोकांना तुम्ही द्या, मदत करा, काहीतरी खाण्यासाठी त्यांना द्या. झोपडपट्टीतले लोक तिच्या हातावरती थुकले, हातावर थुकले. दुसरा हात पुढं करून ती काय म्हटली माहिती का? मदर तेरेसा, हे माझ्यासाठी दिलं, थुंकी माझ्यासाठी दिली, या हातावर कुष्ठरोग्यांसाठी. लाजले ते लोक, लाजले होते लोक. याला सेवा म्हणतात. आणि अंतिम दिवसामध्ये अशी सेवा आम्हाला करायची. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही आमच्याच जीवनामध्ये जगत राहिलो तर लोकांचा उद्धार होणार नाही. थोडंसं बाहेर पडून जेव्हा मदर तेरेसासारखं लोकांकडे जाऊ तेव्हा महाराष्ट्र बदललेला तुम्हाला दिसेल. मला आम्ही प्रार्थना करतो, देवा या महाराष्ट्राला बदल. कसं बदलणार आहे? कसं बदलणार आहे लोक? नुसतं प्रार्थना केल्यानं कोणी बदलणार नाही बरं का. आम्हाला असं वाटतं मी प्रार्थना करू, प्रार्थनेनं नुसतं बदलणार नाही. पीक पुष्कळे कामकरी थोडके आहेत, पण पिकाच्या दाण्याने कामकरी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा. येशू ख्रिस्तानं जाताना सांगितलं. यशाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, कोण जाईल, कोण जाईल माझ्या लोकांसाठी? हा प्रश्न त्या ठिकाणात प्रभूनं यशाला केला आणि यशा त्याचं उत्तर देतो, प्रभू मला पाठव, मी तयार आहे. हो, जाता जाता जरी सुवार्ता सांगितली ना एखाद्या व्यक्तीला तरी तो प्रभूकडे वळतो, जाता जाता. बरं का, मला काल कतारवरून एक फोन आलाय, मला तुमचा थोडासा वेळ द्या. म्हटलं बोला ब्रदर. मी कतारमध्ये राहतो. मी पहिला प्रश्न केला, तिथं चर्च आहे का? नाही, चर्च तिथं नाही. पूर्वी बायबल नेऊ देत नव्हते, बायबल दिसलं तर लोक रागवत होते, परंतु आता तिकडच्या लोकांनी सुद्धा थोडी शिथिलता आणली. आता बायबल त्या ठिकाणामध्ये आम्हाला घेऊन जाऊ देत आहेत, पण आम्हाला चर्च नाही. आमची चर्चची गरज आम्ही यूट्यूबच्या माध्यमातनं तुम्ही जे प्रीचिंग करतात त्याच्यातनं भागवत आहे, त्याच्यातनं भागवत आहे. मी गेल्या रविवारी एक संदेश दिला. संदेश दिल्यावरती एक बहिणीचं मला मेसेज आला आणि ती म्हटली, पास्टर मी हादरून गेले, मी घाबरून गेले, अस्वस्थ आहे, झोप लागेना रात्र. का? तुम्ही म्हटला काही दिवसांनी मी प्रीचिंग करणार नाही, तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. मी काय बोलू गेले रविवारी की ते दिवस असतील की त्या दिवसामध्ये तुम्हाला ते प्रीचिंग पण ऐकायला मिळणार नाही, की आले दिवस जवळ. काय बोलली माहिती का ती? तुम्ही प्रीचिंग करता म्हणून आम्ही जिवंत तरी आहोत, तुम्ही प्रीचिंग करत आहात म्हणून आम्ही निराशेतनं तरी बाहेर पडतो, जगण्याची प्रेरणा मिळते. अहो तेच बंद झालं तर जगायचं कसं? अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या शारीरिक गरजा आहेत, परंतु या गरजा भागून सुद्धा लोक आत्महत्या करतात. परंतु काही लोक देवाचं वचन ऐकून जिवंत राहतात. ती आमची गरज आहे, ती आमची गरज आहे. आज आम्ही जी गोष्ट पाहणार आहोत, देवाच्या कृपेला उणे पडू नका, देवाच्या कृपेला उणे पडू नका. रोज आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे बरं का, रोज. आणि रोज आम्ही काय देवाला म्हणतो की देवा तुझी कृपा तू आमच्यावरती पाठव. आणि हे लिहिणारा कोण आहे माहितीये का? पौल. या पौलानं, जर तुम्ही पौलाची पत्र तुम्ही वाचलीत तर त्यानं जास्तीत जास्त कृपेविषयी बोललेलं आहे, का तर त्याला कृपेची गरज होती. येशूचे 12 शिष्य, त्यातला एक गेला, 11 शिल्लक राहिले, पण 11 पेक्षा
ज्या प्रेषिताला प्रभू येशू ख्रिस्तानं शिक्षण दिलं नाही. आता प्रेषित कोण? ज्याला येशूनं निवडले ते प्रेषित. 11 शिष्य होते, 11 प्रेषित होते. प्रेषित पौल जो आहे तो पौल हा प्रेषित त्याला कधीच कोणी मानलं नाही. मग हा कृपेवरती जगला. प्रेषित पौलाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं, हा प्रेषित पौल हा ख्रिस्ती शिष्यांचा किंवा प्रेषित लोकांचा सगळ्यात मोठा विरोधक होता, सगळ्यात मोठा विरोधक. मग आता या असणाऱ्या पौलाचं परिवर्तन झालं, परंतु 11 प्रेषित त्याला प्रेषित मानायला तयार नाहीत. त्यामुळे तू प्रेषित नाहीच आहे. कारण प्रेषित कोण? ज्यांना येशूनं शिकवलं, ज्यांना येशूनं निवडलं तेच प्रेषित आहेत. बरं, या शिष्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणामध्ये पुष्कळ चिन्ह चमत्कार या 11 मधल्या काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांनी घडवले आणि प्रभूनं त्यांना चालवलं. आता झालं काय माहिती का? प्रेषित पौलाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला कुठंच कृपा मिळायला तयार नाही. कुठंच कृपा. कृपा म्हणजे कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये थोडीशी जागा कोणाच्या अंतःकरणामध्ये आम्हाला पाहिजे. या जगामध्ये जगताना आम्हाला कृपेची नितांत गरज आहे. देवाच्या अंतःकरणामध्ये, माणसाच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी जागेची गरज आहे. योग्यतेपेक्षा अधिक. आम्ही गाणं गायलं, मग अशी गाणं गायलं, कुठलं गाणं होतं ते? योग्यतेपेक्षा तो अधिक दिलं. कोणतं गाणं होतं? हां, हे बी नाही जरा त्याच्यामध्ये गायलं की आम्ही योग्य नाही. एक गोष्ट पक्क ध्यानात ठेवा, आम्ही योग्य आहोत म्हणून आम्हाला तारण मिळालं नाही. ख्रिस्तानं क्रुसावरती रक्त सांडलं, ते रक्त योग्य होतं म्हणून तारण मिळालं. आम्ही योग्य नाही. आमच्यात तर दुर्गुण आहेत, आमच्यामध्ये चुका आहेत, आमच्यामध्ये दोष आहेत, सगळ्या कमतरता आमच्यामध्ये. कमतरतेमुळे देवाची कृपा आमच्यातनं निघून जाते. आता एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. इब्री लोकाचं पत्र 12 अध्याय 14 पासून 17 पर्यंतची वचन. इब्री लोकाचं पत्र 12 अध्याय 14 ते 17 वचन. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणते कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये. म्हणून याकडे लक्ष द्या. पहा, इथं त्याने असं म्हटलं, कुणी कृपेला उणे पडू नका. आता हे जनरल बऱ्याच वेळा तुम्ही हे वचन वाचलं, मी पण खूप वेळा हे वचन वाचलं. आता प्रेषित पौल हा पौल मंडळीला, इब्री लोकांच्या मंडळीला हा पत्र लिहिताना, या ठिकाणामध्ये लेखकाचं नाव नाही परंतु तो प्रेषित पौलच असावा असं मानलं जातं. तर तो त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे की तुम्ही देवाच्या कृपेला उणे पडू नका. आता देवाच्या कृपेला उणे पडतं कोण? आणि पौल का ते त्या सांगत आहे? हे सांगत असताना कोणत्या गोष्टीचं विश्लेषण त्यानं केलं? आता ध्यानात घ्या. तुम्ही रोज देवाकडे, देवा माझ्यावरती कृपा कर, देवा माझ्यावरती कृपा कर. बघा, आज जर तुम्ही कालचं न्यूज वाचली असेल तर तुम्हाला कळेल, या देशामध्ये, आमच्या भारतामध्ये काय भयानक प्रकारची परिस्थिती चालू आहे. मला वाटतंय झारखंडमध्ये चर्च चालू असताना काही लोक गेले, घुसले आणि एवढं मारलं लोकांना, एवढं मारलं, रक्तबंबाळ, सगळे लोक रक्तबंबाळून, आणि कितीतरी गंभीर अवस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. काही लोक एक अत्यावस्था आहेत, कुणाचे डोके फुटले, कुणाचे हातपाय मोडले, सगळे तिकडं त्या. आणि तरीसुद्धा त्या लोकांनी आपला विश्वास टिकवून ठेवला. देवाची कृपा त्यांच्यावरती. आता अंतिम दिवसामध्ये आम्हाला देवाच्या कृपेची किती गरज आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. कोणी वाली नाही हो. ना सरकार ऐकत आहे, ना लोकप्रतिनिधी ऐकत आहेत. कोणी पण उठतं, काही पण बोललं जातं. तुमचा परिवार, तुमची लेकरं बाहेर गेल्यानंतर अगदी शास्त्रात लिहिलंय बरं का. मला वाटतं मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणामध्ये म्हटलं, माझ्या नावामुळे लोक तुम्हाला धरून देतील, जीवे मारतील. किती कृपेची गरज आहे.
किती कृपा तुम्हाला लागणार आहे तुमची. आत्ता ती परिस्थिती दिवसेंदिवस भयावह चाललेली. सहज तो एक आमदार येतो तो म्हणतो की यांचा सैराट करा, यांना मारून टाका. घटनेनं सांगितलं, देशाच्या घटनेनं आमदारकीची शपथ देताना सांगितलं जातं की सगळ्या धर्माचे लोक यांचं संरक्षण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्या घटनेला सुद्धा कोणी जुमानत नाही. एवढी कठोरता कुठून त्यांच्याकडे आली? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तो की पाप वाढलं तर कृपा वाढते. आणि तो पलीकडे जाऊन काय म्हणतो माहिती का, याचा अर्थ असा नाही कृपा वाढावी म्हणून पाप करावं. आता प्रभूनं एवढे वर्ष कृपेवर कृपा टाकायला सुरुवात केली. ऐका, शेवटच्या दिवसामध्ये असं म्हटलंय, जेव्हा हा कृपेचा काळ, देवाची कृपा निघून गेली, कृपेचा काळ संपला, तर मोठ्या संकटाला सुरुवात होणार आहे. आणि तुमच्या लक्षात येतं का, आता कृपा निघून चालली. आता कृपा निघून चालली. कृपा निघून गेली. तुम्ही मी प्रार्थना करू आमक. अहो, सुप्रीम कोर्टानं परवा निरीक्षण नोंदवलं आणि सुप्रीम कोर्टानं त्याचं न्यूजला आलं. ते म्हटलं महाराष्ट्र सरकार नपुसक सरकार आहे का. या ठिकाणामध्ये जाती धर्मामध्ये लोक, मंत्री लोक एकमेकाच्या जाती धर्मामध्ये भांडण लावून त्याला शांत करण्याच्या ऐवजी ती भांडणं पेटवण्याचं काम सरकार करत आहे. सुप्रीम कोर्ट सांगताय तरीही सरकार गप्प आहे. का सरकार गप्प आहे? कृपा गेली निघून. कृपा नाहीच आहे ना. आता मी बोलतोय ही देवाची कृपा आहे. ज्या दिवशी कृपा जाईल माझ्या तोंडाला सुद्धा चिकटपट्टी लागली जाईल. नाही बोलता येणार, मला मर्यादित बोलावं लागणार आहे. आणि पौल काय म्हणतो माहिती का, ख्रिस्ताच्या कृपेला, वाचा वचन, हा वाचा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातात. जेव्हा देवाची कृपा, फार सुंदर सांगितले बरं का, जेव्हा कृपा जाईल तेव्हा काय होईल? पुष्कळ जण बिघडून जातील. काय हो? पुष्कळ जण बिघडून. हो, आता 2 बिघडलेत मंत्री. आत्ताशी 2 मंत्री सारखं बोलतात धर्माविषयी त्या धर्माविषयी, पण बायबल सांगतो पुष्कळ जण. किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, एकदा देवाची कृपा गेली हे सगळे बिघडले ना, मग ना मंदिर, ना मस्जिद, ना धर्म, ना पंथ, ना स्त्री, ना पुरुष, ना लहान, ना मोठे, कोणत्याच व्यक्तीचा बचाव होऊ शकणार नाही. ही शोकांतिका आहे, हे दुःख आहे, हे यातना आहे, हा त्रास आहे. या त्रासातनं वाचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुम्हाला देवाची कृपा, मंडळीवरती देवाची कृपा, विश्वासणाऱ्यांवरती देवाची कृपा असली पाहिजे. आता प्रभू कृपा करण्यासाठी एक चर्च, एक मंडळी, जे पण आज रात्री हा संदेश ऐकतील यूट्यूबच्या माध्यमातून, चर्चेस ऐकतील पुष्कळ, मुळामध्ये देवाची कृपा तुम्हाला त्याच्यामध्ये खंड पडू नये, किंवा तुम्ही देवाच्या कृपेला अंतुरण होय करणार काय? कृपा म्हणजे पात्रता नसताना केलेले उपकार. एक व्यक्ती पात्र नाही आणि देव उपकार करतो. मग अशा व्यक्तीला किंवा अशा मंडळीला, अशा समूहाला, अशा लोकांना देव म्हणत आहे कृपेला अंतरू नका. आता पौल हे सगळं सांगत असताना विश्वासणाऱ्या व्यक्तीनं त्याचा विश्वास टिकवावा आणि देवाच्या कृपेला टिकवून ठेवता यावं, यासाठी आपलं आत्मिक जीवन कसं असावं हे पौल सांगत आहे. एक विश्वासणारा व्यक्ती, मी विश्वासणारा व्यक्ती, मी पाळक म्हणून तुमच्या समोर उभा नाही, मी एक बिलीवर्स, मी एक विश्वासणारा. आणि लक्षात ठेवा, बायबल जे आहे ना, हे बायबल तुम्ही एक विश्वासणारा व्यक्ती म्हणून कसं जगावं याचं मार्गदर्शनाचं पुस्तक आहे. हे मार्गदर्शनाचं पुस्तक आहे. तुम्ही कशा पद्धतीने तुमचा विश्वास टिकवून ठेवावा, कशा पद्धतीने तुमची धार्मिकता टिकवून ठेवावं, एक लक्षात ठेवा. हे पुस्तक तुम्हाला शुद्ध करणारं पुस्तक आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे तुम्हाला शुद्ध करतं, हे तुमचे विचार बदलतं. आणि हे पुस्तक यातल्या कृती तुम्ही सुधारता, मग तुम्हाला स्वर्गात घेऊन जातं. स्वर्गात जाण्याची मग अशी प्रार्थना करताना निरंजन गुडकेंनी प्रार्थना केली, देवा आम्ही तुझे आभार मानतो की एक शिडी जशी याकोबाला ती शिडी दाखवली आणि या शिडीवरून देवदूत चढत आणि उतरत होते. तुम्हाला माहिती का ती शिडी कोणती आहे? ही शिडी हे पुस्तक आहे.
एंजल्स असेंडिंग अँड डिसेंडिंग. म्हणजे देवदूत चढतात आणि उतरतात. कशासाठी हो? ही शिडी आहे, हे पुस्तक म्हणजे शिडी आहे. काय हे शिडी? कसं काय शिडी हे पुस्तक? इथं तुम्हाला उपदेश केला जातो या पुस्तकाच्या शिडीतनं, याचं मार्गदर्शन तुम्हाला देतं. आणि तुम्ही याच्यानंतर हे मार्गदर्शन कसं स्वीकारता याच्यासाठी या शिडीच्या माध्यमातनं वचनं घेऊन स्वर्गामध्ये माझा देवदूत जातो आणि तो सांगतो, पास्टर टेलर यांनी उपदेश केला, या उपदेशामध्ये सांगितलेल्या गोष्टी क्षमा, प्रीती, सहनशीलता, नम्रता, शुद्धता, पवित्रता, चांगुलपण, आज्ञाधारकपणा, ही सगळ्या गोष्टी मंडळाला शिकवल्या. आणि यातल्या अमक्या अमक्या व्यक्तीनं त्या गोष्टी आणि पाळल्या नाही, आचरल्या नाहीत. देवदूत वर जातात आणि वर जाताना खालचे देवदूत वर निरोप घेऊन जातात आणि वरचे देवदूत कृपा घेऊन खाली येत असतात. जेव्हा तुमची वार्ता आणि त्या ठिकाणामध्ये चांगली पोचत नाही, तो म्हटला देवाच्या कृपेला तुम्ही अंतरला का? तुमची वार्ता स्वर्गामध्ये चांगली गेली नाही आणि कृपा खाली आली नाही. म्हणून लक्षात ठेवा, इकडं पौल जीव तोडून सांगत आहे, देवाच्या कृपेला तुम्ही उणे पडू नका. या शेवटच्या दिवसामध्ये प्रत्येक मंडळी, प्रत्येक परिवार, प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक व्यक्तीला देवाच्या कृपेची गरज आहे. आणि पौलाला ती विशेष प्रकारची आणि आम्हाला पाहतो की पौलाला देवाच्या कृपेची नितांत गरज होती. मला ते दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय 7 ते 10 पर्यंतच्या वचनामध्ये आपण थोडंसं वाचूया. मला याच्यामध्ये इतकं सुंदर देवानं रिव्हिलेशन दिलंय, परंतु आता किती सांगून होईल मला सांगता येत नाही, परंतु पाहूया आपण पटकन. दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय 7 ते 10 वचन. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभू जवळ तीनदा विनंती केली. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवी. आता इथं असं म्हटलं की काय झालं, पौलाला बघा 12 प्रेषितांपेक्षा या पौलाकडं सगळ्यांपेक्षा वेगळं दान होतं. कोणतं? प्रगटीकरणाचं दान. त्याच्यात जर तुम्ही वाचलं तर काय म्हटलं, प्रगटीकरणाच्या दानामुळे मी चढून जाऊ नये. आता बघा काय होतं, प्रभू कुणाला एक वेगळं दान देतो. समजा आता मला एक दान देवानं दिलं. बरेच लोक तुम्ही खूप सुंदर बोलता, कुठून बोलता, किती छान बोलता, नवीन कसे काय तुमच्याकडे मेसेज येतात, तुम्ही कुठली पुस्तकं, कोणीतरी मला आलं म्हटलं दाखवा तुम्ही कसा अभ्यास करता. मी त्याला नेऊन दाखवलं, ड्रेसिंग टेबल होता, त्याच्यात 4-5 पुस्तकं होती, ती मी फाटलेली होती. तो म्हटलं बंद करा. मला वाटलं तुम्ही लय भारी पुस्तकं वाच. अरे मी नाही वाचायचं, मी बायबल उघडतो आणि ते उघडतो आणि वाचत बसतो ते. आता बघा इथं तुम्ही वाचता, मी पण वाचतो, आणि वाचता माझा शब्द फक्त एका ठिकाणात गेला, देवाच्या कृपेला. कुठलं काढलं टायटल? त्याच्यातलंच घेतलं, देवाच्या कृपेला उणे पडू नका. आता देवाच्या कृपेला उणे पडू नये का, ह्याच्यासाठी मला ते रिव्हिलेशन आवश्यक आहे. आता प्रगटीकरणाचं दान आवश्यक आहे. प्रभूनं त्याचं प्रगटीकरण दिलं. आता काय होतं माहिती का, 11 प्रेषितांकडे ते नाही आणि पौलाला देवानं विशेष प्रकारची कृपा दिली आणि त्याला प्रगटीकरणाचं दान. आता पौल काय म्हणतो माहिती का, देव एवढा हुशार आहे, त्याला माहिती यांनी चढून जाऊ नये. चढून गेला मग हा आपटणार आणि याच्यामुळे अनेक लोकांचं नुकसान. मग त्यानं काय केलं, काय वाचा, कुठं सैतानाचं. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता एक सैतानाचा दूत ठेवण्यात आला आहे. कोणी ठेवला? देव. सैतानाचा दूत कोण ठेवला? बोला ना. सैतान सुद्धा देवाचा ऐकतो. त्याचे दूत सांगतात जा तेलोरेला जरा ठोसं मारण्यासाठी ठेव. पौलाला वाटलं माझी सेवा खूप भारी. ऐका बरं का, मी याचा अभ्यास केल्यावरती एवढ्या गोष्टी मी पाहिल्या. म्हटलं अरे हा पौल काय मंडळांना, काय सेवक लोकांना जाग करतो. आत्मिक जीवनामध्ये प्रौढी मिरवणे, आढ्यता मिळवू नये, नम्र राहावं,
लीनतेने प्रभूची सेवा करावी, देवाच्या आत्म्याच्या अधीन राहावं, याच्यासाठी पौलानं सगळा आपला अनुभव आणि सगळ्यात उत्तम गोष्ट काय तर म्हणतो कृपा. कृपा तुम्हाला आवश्यक आहे. एक सैतानाचा दूत त्याला ठोसे मारण्यासाठी ठेवला. काय केलं या दूतानं? नाही नाही नाही, तुमच्या लक्षात पण येणार नाही दूतानं केलं काय. ठोसे मारले म्हणजे नेमकं काय? तिथं सैतानाला काही लोक म्हणतात हे झोपेत चापट मारू नये. तसली चापट वगैरे मारलेली नाही. कोणीतरी सांगतं तिथं नाही मला झोपेत मारल्याचा भास झाला. चापट मारतो सैतान, तेच एवढं फालतू काम ते करत नाही. मारायला सांगायचं तर तो कुठल्या तरी गुंडामध्ये घुसेल आणि तुम्हाला चांगला पिसून काढेल. एका चापटीने तुमचं काय होणार आहे नाही का? तसं काय होत नाही. मग करतो काय? हा सैतानाचा दूत प्रभूनं ठोसे मारण्यासाठी दिला. आता त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिसेल 2 कोरिन्थीकराचं पत्र 11 अध्याय 7 ते 15 पर्यंतच्या वचनामध्ये. इथं पौल म्हणतो अशक्तपणामध्ये माझी शक्ती पूर्णतः येते. 2 कोरिन्थीकराचं पत्र 11 अध्याय 7 ते 15 वचनामध्ये हा दूत काय करतो त्यांनी सांगितले. तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून, तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपल्याला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हास सांगितली. हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यांना लुटलं. आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडलं तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली. आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपे नाही. मी जपलो पण जपेल पण. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठाई आहे. आणि मी सांगतो की माझ्या या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. मी का बरे जपावे? मी तुम्हावर प्रीती करीत नाही. म्हणून काय? देवाला ठाऊक आहे जे मी करतो ते करीत राहीन. अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये. म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात त्या बाबतीत त्यांनी आम्हासारखेच आढळून यावं. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित कपटी कामदार ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारे अशी होत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकाचं सोंग घेतलं तर ती मोठीशी गोष्ट नाही. इकडं काय म्हटलं? एक देवदूत सैतानापासून ठोसे मारण्यासाठी ठेवला. कुणाला? प्रेषित पौलाला. आता प्रेषित पौलाला कोणी ठोसे मारले? तो म्हणतो नीतिमत्वाचं सोंग घेतलेले देवदूत, नीतिमत्वाचं सोंग घेतलेले सैतानाचे, आणि ज्याला स्वतःला प्रेषित म्हणत आहे नीतिमत्वाचं सोंग घेतलेले. लक्षात ठेवा, आत्मिक जीवनामध्ये तुम्ही जगत असताना काही गोष्टी तुमच्या समोर प्रभू अशा पद्धतीने ठेवेल, असे लोक तुमच्या समोर ठेवतील की ते तुम्हाला ठोसे मारण्याचं काम करतील. कशाला ठोसे मारणार आहे? आता बघा इकडं पौल 12व्या अध्यायामध्ये 7 ते 10 वचनामध्ये तो म्हणतो की देवा तुझी माझ्या जीवनामध्ये हा ठोसे मारणारा देवदूत. कोणते ठोसे मारले पौलाला? त्याचं वाचलं तर तुम्हाला कळेल कसला भडकलाय त्या लोकांवरती. तो म्हणतो मी दुसऱ्या मंडळाला लुटलं आणि तुम्हाला दिलं आणि तुम्ही माझ्यावरती आरोप करता. म्हणजे तिथं प्रेषित पौलावरती आरोप झालेला आहे. लक्षात ठेवा, जेव्हा सेवा करता आत्मिक जीवन हे आरोपानं भरलेलं जीवन असतं. हा ठोसा आहे हो. कारण तुम्हाला असं वाटतं तुम्ही स्पिरिच्युअल लोक आहात आणि स्पिरिच्युअल लोकांना कोणी दोष देऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या अशक्तपणामध्ये, म्हणजे तुम्ही अशक्त बनता, तुमच्यावर दोषारोप होतात. जसं पौलावरती दोषारोप झालं. जगामध्ये असा कोणी सेवक नाही ज्याच्यावर दोषारोप होऊ शकत नाही. जगामध्ये असा कोणती सेवक नाही ज्याच्यावरती दोषारोप होऊ शकत नाही. प्रत्येक सेवा करणारी व्यक्ती, प्रत्येक सेवा करणारा सेवक, त्याला दोषाला तोंड द्यावं लागतं. पण जेव्हा तुम्ही अशक्त असता तेव्हा प्रभूची कृपा तुमच्यावरती असते. म्हणून तो काय म्हणतो, प्रभू हा ठोसा मारणारा देवदूत माझ्यापासून काढून टाक. तो म्हटला नाही, माझी कृपा तुला पुरे, माझी कृपा. त्याच्यावरती आरोप झाले.
मला वाटतं वाचा बरं थोडंसं ते करंथीकरांचं पत्र दुसरं करंथी 11 अध्याय 7 पासून. हा, प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे 11 अध्याय 7. तुम्ही उच्च व्हावे, तुम्ही उच्च व्हावं म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता, देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हाला सांगितली. हे मी पाप केले काय? आता पौलाचं डोकं फिरलं. का डोकं फिरलं? अरे मी तुम्हाला फुकट सुवार्ता सांगितली, मी तुमच्याकडनं काही घेतलंच नाही, मग हे पाप केलं का मी? म्हणजे पौलानं करत असलेल्या सेवेच्या मोबदल्यामध्ये कोणीतरी पौलाविरुद्ध बोललं असेल, कोणीतरी पौलाच्या विरुद्ध कुरकुर केली असेल, कोणीतरी पौलावरती दोषारोप केले असतील. मला सेवकांना सांगायची, जे सेवा करणारे देवाचे सेवक आहेत, जगामध्ये एक सुद्धा मंडळी अशी अस्तित्वात नाही ज्या मंडळीमध्ये जसं ठोसा मारणारा सैतानाचा दूत पौलाच्या जीवनामध्ये ठेवला, तसं प्रत्येक सेवेमध्ये ठोसा मारणारे लोक असणारच आहेत. परंतु असत असताना देवाची कृपा त्याला उणे पडू नका, सांगत राहा सुवार्ता. आणि आमचं मिशनच काय? सुवार्ता प्रसार. आता मी कधी कधी विचार करतो, येशू ख्रिस्तानं एवढी भारी सेवा केली, मग त्याच्या शिष्याने त्याला धरून दिलं का नाही? कोण धरून देणार? यहूदा इस्करियोत. बरं, त्यानं 500 मध्ये 12 निवडले. 500 मधनं 12 निवडले. मग येशूच्या शिष्यांपैकी एकाने येशूला धरून दिलं. येशू म्हणतो, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, हे खरं आहे, पण ज्याच्या हातून धरून दिला जाणार त्याची केवढी दुर्दशा होणार हे घडणारच आहे. कदाचित काही लोक मंडळीमध्ये दोषारोप करणारे लोक असतील, ठोसा समजायचंय, दोष देणार आहेत, लोक वाईट बोलणार आहेत. पौलावरती आरोप झाला, कदाचित पौलावरती असा आरोप झाला असेल की त्याने मंडळीचे पैसे खाल्ले, 100% असा आरोप झाला असेल. पण पौल म्हणतो, अरे मला माहिती आहे, आता मी सेवा करतो, मला माहिती आहे. जसं तो म्हणतो, मी दुसऱ्याला लुटलं, तसं मी वसईला लुटलं, तसं मी पुण्याला लुटलं, तसं मी मुंबईला लुटलं, तसं मी कोल्हापूरला. तिकडून आणलं सगळं. अहो, एवढं सगळं कसं काय? 1.5-2 कोटीचं काम कसं काय पूर्ण होत आहे? मग मला माहिती आहे ना की कशा पद्धतीने ते. तो म्हणतो की नाही, अरे मी तुमच्याकडनं नाही, हे तुम्ही भागू शकत नाही. खाली काय म्हटलं त्याच्या, वाचा बरं खाली. हा, मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून. कुणापासून? दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यांना लुटले. काय केलं? काय पौलाचं डोकं फिरलं असेल बघा. म्हणजे कसला संताप त्याला झाला असेल. हे लोक त्यांच्यावरती आरोप करत आहे की बाबा तू आमचं खाल्लं. पौल म्हणतो, तुमचं नाही, तुमचं भागवायसाठी मला दुसऱ्याचं खावं लागलं. आणि वास्तविक असतं तसंच. एक सेवा करणाऱ्या सेवकाला कळतं हे कसं मॅनेज करायचं आणि नेत असताना ते कसं पुढं न्यायचं. म्हणून लक्षात ठेवा, सेवा करताना हे ठोशे तुम्हाला बसणारच आहेत. मला सेवकांना उत्तेजन द्यायचंय, सेवकांना उत्तेजन. हे ठोशे तुम्हाला बसणारच आहेत. लोक तुमच्याविषयी बोलणारच आहेत, कारण लोकांना तेवढी बुद्धी नाही, लोकांना तेवढं ज्ञान नाही, लोकांना पौलाची सेवा कळलेली नाही. आता माझ्या सेवेसंबंधानं लोकांना काय कळलंय? कशी सेवा केली, कसं उभं केलं, कसं उपाशी तापाशी राहिलो, कसं फिरलो, कसे आत्मे जिंकले, कसे आत्मे जिंकताना मेहनत घेतली, कसे फाटके तुटके कपडे घालून. जे जुने लोक आहेत त्यांना माहिती कशा पद्धतीने सेवा केली. ती सेवा करत असताना सेवेमध्ये देव पुढं नेतो. बरं, नेताना काहीतरी ठोशे बसणारच आहेत ना. मग ठोशाला कशाला घाबरायचं ना. पौल त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, देवा हा काटा माझ्यापासून काढून टाक. आणि प्रभू त्याला काय म्हणतो माहिती का? काटा राहू दे, ठोशे बसू दे, पण माझी कृपा तुला पुरे. किती सुंदर आहे ना, माझी कृपा तुला पुरे. म्हणून लक्षात ठेवा, कृपा ही अशक्तपणामध्ये तुम्हाला शक्तिवान बनवते. म्हणून कृपेची गरज, त्याला कृपेला उन्ह पडून. आणि लक्षात ठेवा, खरी सेवा कोणती माहिती का? ठोशे खाऊन पुढे जाण्यामध्ये सेवा आहे. ठोशे खाऊन पुढे जायचं त्याला सेवा म्हणतात. नाही तर मला असं म्हटलं, माझं असं झालं, माझं. कुठली कृपा मिळणार आहे? जितके जास्त फटके तितकं जास्त उच्च पद मिळतं, जितके जास्त फटके तितकं जास्त तुमच्याकडनं आणि प्रभू काम करून घेतो. म्हणून लक्षात ठेवा,
इथं असं म्हटलं की वाचा ते वचन परत एकदा. हा, तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हास सांगितली. देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हास सांगितली. हे मी पाप केले काय? हे मी पाप केलं काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यांना लुटले. काय केलं? लुटले. तुम्हाला तुमच्या बाबतीत मी हेच काम केलेलं आहे. तुमची सेवा करावी, तुम्हाला द्यावं. पण बऱ्याच लोकांना वाटतं आम्हाला पाळक लुटतो का काय? असतं लोकांमध्ये ती भावना. कान देऊ नाही का? सेवा ही साधी गोष्ट नसती. सेवेसाठी लढावं लागतं. आणि ज्यावेळेस सेवा करत असताना या प्रकारची परिस्थिती निर्माण होती, तेव्हा तुम्हाला बोलणाऱ्या लोकांना प्रभू तो बोलू दे त्यांना, ठोसे मारू दे. जेवढे तुला ठोसे मारतील त्याच्यापेक्षा जास्त कृपा मी तुला पुरवेल. देव कृपा पुरवतो. आणि लक्षात ठेवा, प्रभूनं जे काम आम्हाला सोपवलं ते काम म्हणजे आत्मे जिंकणं. आणि मला सगळ्यात जास्त आनंद लोक बोलतात याचा होत नाही, लोक तारले जातात याचा जास्त आनंद होतो. लोकांचं तारण व्हायला पाहिजे. बोलणाऱ्या लोकांचं तिकडे सैतानाचा दूत पेरून ठेवलेला आहे, तो ठोसे मारण्यासाठीच आहे. बरं, प्रभूनं तो का ठोसे मारण्यासाठी दिला? की तुला कृपा जास्त पुरवावी, जास्त प्रभूचं प्रेम तुला मिळावं, देवाचा अनुग्रह तुला जास्त मिळावा, देवाची करुणा तुला जास्त मिळावी, देवाचं प्रेम तुला जास्त मिळावं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, इकडं सगळं करत असताना पौल काय म्हणतो? तुम्हाला वर न्यावं. वरच्या पातळीवरती काहीतरी वेगळा शब्द वापरले त्याने. तुम्ही काय करावं? उच्च व्हावे. म्हणून मी काय केलं? आपणाला लीन करून. काय केलं? स्वतःला लीन. लक्षात ठेवा, काय सेवा कृपा आल्यावरती काय होतं माहिती का? तुम्ही स्वतःला नम्र करता. ज्याच्याकडे कृपा आहे तो स्वतःला नम्र करतो, अहंकारी बनत नाही. तो सांभाळून घेतो, समजावून घेतो. म्हणून पौलाला अशक्तपणा त्या मला वाटते दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 12 अध्याय 7 ते 10 वचनामध्ये थोडंसं वाचूया. आता इथं तुम्हाला दिसेल पौलाला कशा पद्धतीने तो काटा ठोसे मारण्यासाठी देवाचा शैतानाचा दूत ठेवलेला आहे आणि तो काय करतो त्याच्या संबंधाने मी पाहिलं. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. पौलाला अशक्तपणामध्ये त्यानं अशक्त व्हावं का? ठोसे मारण्यासाठी. कधी कधी सेवा करताना आम्ही खूप चढून जातो. माझ्यासारखी सेवा कोण करत नाही, मी असा, मी तसा, मी त्याग केला, मी अमकं केलं, मी हे केलं, मी ते. आता प्रभूला कळतं नाही, यानं नम्रच व्हावं का? कारण असं म्हटलं, तो गर्विष्ठांचा विरोध करतो व लीनांवर कृपा करतो. त्याला गर्विष्ठ लोक आवडत नाही, अहंकारी लोक आवडत नाही. आणि या पत्रात जर तुम्ही बघितलं लोकांच्या पत्रामध्ये, तर कृपे संबंधानं बोलताना त्यानं बऱ्याच गोष्टीचा उहापोह केलेला, बऱ्याच गोष्टीची चर्चा केली. हे लोकांना माहीत नाही. लोकांना वाटतं प्रभूनं आमच्यावरती कृपा करावी, तशी कृपा मिळत नाही, मंडईला तशी कृपा मिळत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, शिलो चर्च हे कृपा पावलेलं चर्च आहे आणि कृपेमुळेच हे सगळं घडत आहे बरं का. आज महाराष्ट्रामध्ये हे सगळे जे लोक आज कुठून कुठून आलेत, बिचारे लोक, बऱ्याच लोकांकडे साक्षीत, आणि काही लोक साक्षींसाठी आलेत, साक्ष घडावी. हे सोलापूरमध्ये अनेक चर्च आहेत, इकडं नाही आले. इकडं का आले? देवाची कृपा तुमच्यावरती आहे. आणि देवाची कृपा तुमच्यावरती आहे तर देवाच्या कृपेला उणं पडू नका ना. देवाच्या कृपेला नका उणं पडू. कोण देवाच्या कृपेला उणं पडणार आहे? ठोसे मारले जाणार आहेत. सैतानाचा दूत येऊन प्रहार करणार आहे. कशासाठी प्रहार करतो? नम्रता तुमच्यामध्ये यावी. प्रत्येक व्यक्तीनं नम्र असणं गरजेचं आहे. का तर कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे ना. सोलापूरमध्ये लोकांना मोठं होणं म्हणजे काय? ज्याला मोठा देव मिळाला ते मोठे हो. मोठं झालं म्हणजे काय? मी बिल्डिंग बांधली, मी पैसा कमवला, मी नाव कमवलं, मी शिक्षण घेतलं, माझ्याकडे बँकेमध्ये पैसे आहेत, याला मोठे होणं म्हटले नाही. मग मोठं कोण झालं? माझ्याकडं सोनं रुपं काही नाही, जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. सगळ्यात मोठा व्यक्ती कोण? ज्याच्याकडे येशू आहे तो मोठा आहे. लोकांना येशू देऊन मोठं करा हो. येशूची गरज आहे त्यांना.
मग ते देण्यासाठी तुम्हाला लहान व्हावं लागतं, तुम्हाला माघार घ्यावी लागते. कृपा उगाच मिळणार नाही. तुम्ही देवाचं वचन सांगण्यासाठी एक गोष्ट ध्यानात ठेवा, एखाद्या व्यक्तीवरती देवाची कृपा जर आली ना, सेवा करणाऱ्यानं जर देवाची कृपा त्याला मिळाली ना, काय त्याला कृपा असते, तो जाता जाता जर वचन बोलला तर लोक त्याच्या मागे चालू लागतात. पेत्रावरती देवाची कृपा. थोड्या दिवसापूर्वी पेत्राने येशूला शिव्या दिल्या, पवित्र आत्मा आल्यावर पेत्र उभा राहिला आणि या पेत्रानं उपदेश केला. काय कृपा, 3000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. आणि शेवटच्या मंडळीमध्ये देवाची कृपा असेल, या मंडळीमध्ये काही नम्र लोक देव बनवेल आणि ते नम्र लोक तुम्हाला दिसणार नाहीत, पण त्यांच्या मागे झुंडीच्या झुंडी येतील. का? कारण ही देवाची कृपा त्यांच्याकडे आहे. कळलं का प्रवीण? त्याला ती समस्या आहे विचारायला. तडफडतो खूप. आणि त्यांनी बोलता बोलता म्हटलं असतं, काय पण करून माझ्या फॅमिलीला मला देवाकडे आणायचं. म्हटलं तू मेहनत घे आणि आणणार, देव आणेल त्याला. आणि बरोबर त्याची आज आई आली. का तर कृपा तुझ्यावरती आहे. आम्ही विचार करा, देवाची कृपा जर मंडळीवरती आली, अहो याच्यापेक्षा मोठे मोठे चर्च बांधावे लागतील. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभूचं वचन पेरलं जाईल. पण तेवढी नम्रता मंडळीमध्ये आली पाहिजे ना, एवढं माघार घेण्याची वृत्ती असली पाहिजे. जर अहंकारी लोक असतील, तत्व सिद्धांतासाठी स्वतःला नम्र न करणारे लोक, ती मंडळीवरती कधी देवाची कृपा येणार नाही. कधीच कृपा मंडळीवरती येऊ शकत नाही. मग ही कृपा तिथं आल्यानंतर काय होतं पहा, कशी कृपा येणार आहे त्याचा पहिला मुद्दा पाहणार आहोत. करंथीकराचं इब्री लोकांचं पत्र 12 अध्याय आणि 14 वचन. इब्री 12:14. पहिली सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ज्या वाचून कोणाला प्रभूला पाहता येत नाही, प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळवण्याचा. पहिली गोष्ट सगळ्यांशी शांततेनं राहण्याचा. आता तुम्ही सगळं वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही मनानेच काहीतरी सांगता. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा, सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. तो कशाशी संदर्भ लावतोय? देवाच्या कृपेशी. कोणता संदर्भ? तुम्ही सगळ्यांशी म्हणजे नेमकं काय हो? मला वाटतं त्याचं एक वचन तुम्हाला वाचल्याशिवाय ते कळणार नाही. दुसरे करंथीकराचं पत्र 13 अध्याय 11 ते 14 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 13 अध्याय 11 ते 14 वचन. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो की तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील, तुमच्यासह राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. इथं हा शेवटचा आशीर्वाद देताना, जो शेवटचा आशीर्वाद मंडळीला दिल्याशिवाय चर्च संपलंच होत नाही. कधी कधी मी विसरलो की बाळक साहेब आज आशीर्वाद विसरले, काहीतरी मानसिक त्यांचं संतुलन ढासळलं किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी चाललं. आशीर्वाद नाही हो, मी दिल्यानं तुम्ही आशीर्वादित होणार नाही. ही कृपा येणार कशी? हे पौल सांगतो की सर्वांशी शांतीनं राहा. आणि इथं जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये म्हटलं तुम्हाला शांतीसाठीच पाचारण करण्यात आलेलं आहे. असतं का वचन ते? परत वाचा ते वचन. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो की तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो. शांती कशाने येते माहिती का? पूर्णता आणि समाधान, दोन गोष्टीच्या द्वारे. पूर्णता म्हणजे काय? जो व्यक्ती स्पिरिच्युअल आत्मिक जीवनामध्ये पूर्ण असतो ना, त्याच्याकडे शांती असते. म्हणजे काय हो? त्यांनी खाली त्याचं उत्तर पण दिले. तुम्ही एकमेकाला काय करावं? पवित्र चुंबनानं एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव. नाही, पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. म्हणजे ज्याच्याकडे शांती ते सगळ्याला सलाम करतात हो. किती सोपं आहे. शांती असल्याचं चिन्ह काय? सगळ्याला सलाम. पण आम्ही सलाम नाही, सरक लांब आहे. कधी कधी आम्ही सलाम करत नाही, सरकला.
ज्याला एकमेकाला भेटण्यासाठी, सलाम करण्यासाठी, ऐका हे प्रॅक्टिकल वचन आहे, कुणाला कृपा मिळणार आहे? ज्याच्या हृदयामध्ये प्रत्येक व्यक्ती संबंधानं, सुरुवातीला सुरुवातच करताना सांगितले काय तुमचं नाही, सर्वांबरोबर नाही आत्ताच सर तुमचं कल्याण हो. हा, आता इतकेच म्हणतो की तुमचे कल्याण असो. काय शब्द आहे हो? तुमचे कल्याण. शांती ज्याच्याकडे तो कल्याणाचं बोलतो. तुम्ही शांतीनं राहा म्हणजे सगळ्यांचं कल्याण. जेव्हा तुम्हाला शांती असते ना तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या कल्याणाचं बोलत राहता, तुम्हाला कल्याण झालेलं आवडतं. पण कधी कधी आमच्याकडे शांती नसल्यावर अहो प्रार्थनेला आलेला व्यक्ती याला बोलवलं तर मला बोलवू नका, आणि त्याला बोलवलं तर मला बोलवू नका. कसली शांती तुमच्यामध्ये? यांनाच बोलवू नका, यांच्यामुळे शांती तुटणार आहे. शांती नाही ना त्याच्यामध्ये. शांती असल्यावर तुम्हाला सगळे लोक आवडतात, शांती नसल्यावर लक्षात ठेवा शांती व्यक्तीमुळे कधी तुटत नाही का? शांतीचा राजकुमार ज्याच्यामध्ये आहे त्याची शांती कायमस्वरूपी असते. शद्रक मेशक अबेदनगो भट्टीमध्ये पडत होते ना, त्यांची शांती नाही तुटली का? राजा या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे. आणि मग शास्त्र सांगतं टाकलं तिघांना, आतमध्ये फिरत होते चौथे 4 जण का? चौथा देवाचा पुत्र त्यांच्यावरती होता. शांती तुमच्यामध्ये सगळ्यांशी शांतीने राहायचं. प्रत्येक व्यक्ती बरोबर. सलाम या शब्दाचा अर्थच, सलाम म्हणजे शांती. काय सलाम या शब्दाचा? सलाम म्हणजे तो ट्रान्सलेट केलेला शब्द ऍक्च्युली शालोम आहे. शालोम या शब्दाचा अर्थ प्रभूची शांती तुमच्या बरोबर असो. पण आता सलामाच्या ऐवजी वरून सांगावं लागतं देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या बरोबर असो. शांती जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही एकमेकावर शांतीने राहाल आणि तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं. बायबल सांगतं शांती करणारे ते का हो? त्यांना देवाची, कुणाला देवाची मुलं म्हणतील? आणि ज्यांच्याकडे शांती नाही त्यांना कुणाची मुलं म्हणतील? आता बोला की कुणाची मुलं म्हणतील? मग कशाला म्हणता हे बापा बापा बापा? पहिले शांती करा मग बापा म्हणा. पहिले शांती करा. मन शांत नाही, अंतःकरण अस्वस्थ आहे, बेचैन आहे, मग तुम्ही शांती न करता तुम्ही कशी काय देवाची कृपा मिळवू शकता? एक गोष्ट ध्यानात ठेवा, ऐका बरं का आता मी तुम्हाला काय बोलतो. भट्टीत टाकणारा तुम्हाला भट्टीत टाकेल, शांती तुटू देऊ नका. देवाची कृपा तुम्हाला भट्टीतनं बाहेर काढेल, नुसतीच भट्टीत बाहेर काढणार नाही. बायबल सांगतं राजा म्हणतो आता यांच्याच देवाचं उपासना करा का? कारण यांचा देव जिवंत देव आहे. शांतीनं मोठी मोठी पाप कर्म टळली जातात. ध्यानात घ्या, जेव्हा तुमच्याकडे शांती असते, तुमच्याकडे शांती असल्यावर देवाची कृपा. आणि शास्त्र काय सांगतं? ठराविक लोकांबरोबर तुमची शांती असू नये. काय शब्द वापरलाय? सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा. इथं पौल इब्री लोकांच्या मंडळीला पत्र लिहिताना सांगतो प्रयत्न करा. म्हणजे काय हो? कठीण आहे. प्रयत्न करा म्हणजे काय? एवढं सोपं नाही. हे बोलायला खूप सोपं आहे, प्रॅक्टिकल फार कठीण आहे. लक्षात ठेवा. आणि मी असं म्हणतो स्वर्ग पाहिजे. बरं तुमचा एवढा सगळा वेळ तुम्ही खर्च करून देवाच्या मंदिरात आला आणि शांतीच नसली तर स्वर्गच नसणार आहे, देवाची मुलंच म्हणली जाणार नाही. शांती करणारे ते तुम्हाला सगळ्यांबरोबर शांतीने राहावं लागणार आहे. वादविवाद, भांडणं, स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, मत्सर शांती असणाऱ्या लोकांमध्ये थोडे असतं. हे शांतीची पारख केली गेली पाहिजे. तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं, तुमच्या वर्तनातनं ही शांती प्रभूला दिसणार आहे. आणि लक्षात ठेवा देव कृपा कोणावरती करतो? शांती करणाऱ्या लोकांबरोवरती. जेव्हा तुमच्या मुखातनं वाद निर्माण करणारे शब्द, दुसऱ्याला खाली टाकून बोलणारे शब्द, एकमेकाला तुच्छता, हीनता
आणि सर्व प्रकारचं वाईट पण देणारे शब्द, तुमची शांती तुटले आणि म्हणून तिथं असं म्हटलं. काय वाचा बरं ते वचन, करंथीकराचं दुसरं पत्र 13 अध्याय 11 ते 14 वचन. बंधुजन हो, हा बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. कधी तुमच्या बरोबर देव राहील? सगळ्यांबरोबर शांतीने राहिला. समजतंय का? तुमची शांती एका बरोबर आहे, दुसऱ्या बरोबर नाही. तुम्ही अपेक्षा धरू नका देवानं तुमच्या बरोबर राहावं. आणि हे पौल लिहिताना म्हणतो, काय लिहिलं आता शेवटचं तुम्हाला सांगतो, काहीतरी वेगळं वाक्य. सर्व पवित्र जन, नाही बंधुजन हो, बंधू, आता इतकंच म्हणजे शेवटचं सांगतो. म्हणजे पौलानं सांगून दमला. आता एकच तुम्हाला सांगतो, प्रभू तुमच्या बरोबर राहावा याच्यासाठी सगळ्यांबरोबर शांतीनं राहा. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येकाबरोबर शांतीनं राहावंच लागेल जर देवाची कृपा तुमच्यावरती असावी. कामाचं ठिकाण असो, शेजारी असो, नातेवाईक असो, मित्र असो, नातेवाईक असो, सगळीकडे तुम्हाला शांतीने राहावंच लागणार आहे. देव तुमच्या, आणि मग तुम्ही कोणाबरोबर शांतीनं राहत नाही, देवाला नंतर हाक मारता, देव तुमच्याबरोबर असणारच नाही हो. कारण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस म्हटलं त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, कुठला अधिपती? शांतीचा मालक आहे. मालकाला शांती, मालकामध्ये शांती ठासून भरली, आणि मेंबर मध्ये किंवा जो अनुयायी आहे त्या अनुयायीमध्ये शांती नाही, मग कसं काय तो तुमच्यावर राहणार? इमॅन्युएल, फार सुंदर आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव, आणि आमच्या बरोबर राहणाऱ्या देवाचं वैशिष्ट्य काय? अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता. मग इमॅन्युएल. आम्ही काय म्हणतो, नाही आता माझ्याबरोबर माझा देव आहे म्हणजे काय करेल? मला भट्टीतनं बाहेर काढेल. भट्टीतनं बाहेर काढण्याच्या आधी शांती पाहिजे. तुम्ही फक्त भट्टीतनं बाहेर पाडण्यासाठी इमॅन्युएल माझ्याबरोबर असला पाहिजे. शांतीचं काय? शांती पाहिजे ना. हो दे, वाद किती व्हायचा आहे. ते वाद करतात म्हणून आम्ही वाद करतो. कोणी सांगितलं ते वाद करतात? तुमच्याकडे शांती कुठे? त्यांनी वाद केलं म्हणून तुम्हाला वाद केला तर तुम्ही कुठं देवाची लेख करेल? त्यांना वाद ते का करतात? कारण त्यांना देवाचं वचन माहित नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वाद करणाऱ्या लोकांबरोबर देव कधी नसतोच. देवाला वाद कधीच आवडत नाही. वाईटानं जिंकला जाऊ नको, बऱ्यानं वाईटाला जिंक, असं प्रभूचं वचन सांगतं. वाद त्याला चालतच नाही. वादविवाद, भांडणं या सगळ्यांपासून तुम्हाला अलिप्त व्हावं लागेल. किती मोठी प्रार्थना करा, किती सुंदर गीत गा, किती मोठं प्रवचन करा, पण तुमच्याकडे वाद आहे, तुमच्याकडे भांडण आहे, तुमच्याकडं सर्व प्रकारचं कडूपण आहे, तुम्ही कधीच प्रभूला प्राप्त करून कशी देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे? म्हणून पौल म्हणतो देवाच्या कृपेला उणे पडू नये म्हणून. वाचा वचन ते, देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. नाही, परत ते वचन. सर्वांबरोबर. कुणाबरोबर? सर्वांबरोबर. सगळ्यांबरोबर. कुणाबरोबर? सर्वांबरोबर. हे डोक्यातनं काढून टाका. हे मला आवडत नाही, ते मला आवडत नाही, हे नको ते नको. मी म्हणतो तुम्ही स्वर्गातच जाऊ नका. स्वर्ग तुमच्या मालकीचा नाहीच आहे. देवानं स्वर्गामध्ये कोणाला कटछाट करून नेलेलं नाही. तो म्हटला वेश्या आणि कसबिनी सुद्धा देवाच्या राज्यामध्ये पोहोचतील. तुम्ही काय घेऊन बसला बाकीचं? हे तुम्ही पृथ्वी तलावर बसून तुम्ही गोट्या खेळत बसता. हे असं व्हायला पाहिजे, काही चालत नाही तसं. हे देवाचं राज्य आहे आणि देवाच्या राज्यात देवानं सगळ्यांसाठी दार उघड करून ठेवलेले आहेत. शांती टिकवून ठेवा प्रत्येकाबरोबर. शांती करणारे ते धन्य. तुमचं बोलणं शांती निर्माण करणारं असलं पाहिजे. वाद निर्माण करणारं बोलणं कधीच असता कामा नये. कोणाची शांती तुमच्या बोलण्यामुळं भंग होता कामा नये. जर एखाद्या व्यक्तीची शांती तुमच्या बोलण्यामुळं भंग होत असेल तर लक्षात ठेवा, देवाची कृपा त्याला तुम्ही उणे पडलेला आहात. हे प्रॅक्टिकल देवाचं वचन आहे. कोणाची शांती तुम्ही तोडत आहात? तुमच्या बोलण्यानं कोणी डिस्टर्ब होतं? तुमच्या बोलण्यामुळं कोणी देवापासून दूर जातं? तुमच्या बोलण्यामुळं कोणी आणि प्रार्थना करू शकत नाही? तुमच्या बोलण्यामुळं कोणी देवाच्या जवळ पोहोचू शकत नाही? मुळामध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीनं सगळ्यांना देवाच्या जवळ आणण्याचं काम करायचंय. आणि देवाच्या जवळ आणण्यासाठी तुमच्याकडे समाधान असणं गरजेचं आहे.
लक्षात ठेवा, माणूस अशांत का बनतो माहिती का? त्याच्याकडे समाधान नसलं तरच तो अशांत बनतो. एक व्यक्तीला शांतीसाठी गरज काय? समाधान आहे. नारायण वामन टिळक म्हणतात, अन्न पाणी देवाच्या चिंतनी कसली शांती. दुःखी कष्टी नाहीये, काय मिळत नाही म्हणून तो दुःखी कष्टी नाही येते. त्याला माहिती की समाधान आहे. उपाशी राहिलो तरी समाधान आहे, चांगलं घर मिळालं तरी समाधान आहे, पत्र्याच्या खोलीत राहिलो तरी समाधान आहे, कोरडी भाकर खाल्ली तरी समाधान आहे, आणि घरामधले कोणत्या वस्तू मिळाल्या तरी समाधान आहे, आणि नाही मिळाल्या तरी समाधान. कारण आमची शांती, आमचं समाधान याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून समाधानी अंतःकरण राहू द्या. प्रत्येक व्यक्तीने समाधानी राहिलं पाहिजे. त्यानंतर इब्रियोकाचं पत्र 12 अध्याय 14 वचन वाचूया. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, कोणाकडे प्रभूची कृपा असते? कोण देवाच्या कृपेला उणे पडणार आहे? प्रेषित पौल इब्रियोकाच्या मंडळीला पत्र लिहिताना म्हणतो, तुम्ही देवाच्या कृपेला उणे पडू नका. कशामुळे उणे पडलं जातं? इथं म्हटलं पवित्रीकरण. आता पवित्रीकरण नेमकं काय असतं? काय पवित्रीकरण आहे? लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला पवित्रीकरण माहित नाही तो व्यक्ती कधीच देवाची कृपा मिळवू शकत नाही. ऐका, काय पवित्रीकरण? आता या पृथ्वी तलावर अनेक देव आहेत, अनेक दैवत आहेत. बरं, आम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक दैवतांची उपासना करणारी लोक आम्ही होतो पूर्वी. ख्रिस्ताकडे येण्याचं कारण काय हो? का प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही आलो? का यहोवा देवाची भक्ती आम्ही करायला लागलो? या देवाचं वैशिष्ट्य काय? तो म्हणतो मी पवित्र देव आहे, आणि तो म्हणतो जसा मी पवित्र तसं तुम्ही पवित्र असा. मग पवित्रीकरण नेमकं काय? करणार कसं पवित्र? एक जनरल थिंकिंग मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल. पवित्रीकरण म्हणजे डाग विरहित जीवन जगणं, याला म्हटलं पवित्र जीवन. दोष असू नये बरं का. दोष, पवित्र म्हणजे दोष विरहित जीवन. आता काय घडतं माहिती का? मी पवित्र ठरण्यासाठी मी दुसऱ्याला पापी ठरवलं तर मी पवित्र होतो, ही धारणा आमच्या डोक्यामध्ये असते. आणि बऱ्याच लोकांचं जीवन त्याच्यामध्ये, देवाची कृपा त्यांना मिळत नाही. तो अपवित्र आहे म्हणून तू पवित्र होऊ शकत नाही. उदाहरण कुठलं? पवित्र शास्त्रामध्ये एक स्त्री व्यभिचार करताना सापडली, आणि लोकांनी तिला पकडून येशूकडे आणलं, आणि मग त्यांनी सांगितलं शास्त्रात असं लिहिलं, व्यभिचार करताना कोणी सापडलं त्याला दगडानं ठेचून मारायला पाहिजे. म्हणजे ती पापी आणि मी कसा आहे? पवित्र. त्यांनी काय केलं माहिती का? तिचं पाप दाखवण्यासाठी किंवा मी पवित्र ठरण्यासाठी बायबल पण घेतलं त्याने आपल्या हातामध्ये, आणि येशूकडे घेऊन आले. पण ती व्यभिचार करताना सापडली, आणि शास्त्रात लिहिलं दगडाने ठेचून मारावं. तुमचं मत काय? येशूनं पवित्रीकरणाची व्याख्या एकदम सोप्या भाषेत सांगितली. पहिला दगड त्यांनी मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलंच नाही. मग थांबले लोक, त्यांनी जमिनीवरती लिहायला सुरुवात केली. सगळे अपवित्र ठरले का नाही? पवित्र बनण्यासाठी आपले दोष शोधले, आपोआप तुम्ही पवित्र बनता. एक प्रार्थना मला फार सुंदर प्रभूनं, माझ्याकडे 3-4 सब्जेक्ट होते आज शिकवण्यासाठी, मला काय सांगावं मला कळलं. अशी प्रार्थना जी तुम्हाला शुद्ध करेल, आणि ती पण प्रार्थना प्रभूनं गेल्या 3-4 दिवसामध्ये अनेक गुपित रहस्य सिक्रेट जे लोकांना आवश्यक आहे, जे प्रॅक्टिकल लोकांचं जीवन असणार आहे, कशी प्रार्थना केल्यानं तुम्ही शुद्ध बनणार आहे. शुद्धतेसाठी किंवा देवाची कृपा तुम्हाला मिळवावं म्हणून तुम्हाला पवित्र बनणं फार गरजेचं. आता कुठलं पवित्रीकरण? यशाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं, यशा म्हणतो मला हाय हाय कारण मी प्रभूला पाहिलं, आणि त्याने असं म्हटलं की 6 पंखाचा एक करूप त्यानं पाहिलं, दोहोंनी आपलं तोंड झाके, दोहोंनी आपले पाय झाके, आणि दोहोंनी उडे. बघा, आता यशाचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो स्वतः पवित्र आहे असं त्याला वाटत होतं, आणि तो सगळ्याला हाय हाय म्हणत होता, सगळ्याला हाय हाय म्हणायचा. जेव्हा त्यानं देवाला पाहिलं, तो म्हणतो मला हाय हाय का? देवासमोर गेल्यावर तुम्हाला कळतं पवित्र फक्त देवच आहे, आणि त्याच्यासारखं पवित्र मला म्हणायचंय. मग काय होतं? करूप पाहिल्याबरोबर तुमच्या तोंडावरती नियंत्रण. म्हणजे काय? तुम्ही अपवित्र शब्द बोलत नाही. पवित्रीकरणाची प्रोसेस काय?
एक मनुष्य पवित्र होण्यासाठी आवश्यक गोष्ट काय? शास्त्र काय सांगतं? जे बाहेरून आत जातं ते तुम्हाला अपवित्र करत नाही. मग कोण अपवित्र करतं? आतून बाहेर निघतं. आणि आतून बाहेर काय निघतं माहिती का? निंदा, शिवीगाळ. तिथं लिहिलंय, आता ते वाचत बसायचं नाही. निंदा, शिवीगाळ, अपशब्द, लोकांचे हेवे दावे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपवित्र करते. कशी देवाची कृपा मिळेल? प्रभू काय म्हणतो? तुम्हाला पवित्र जीवन. अजून एक वचन वाचा, थेसलोनिकरांचं पहिलं पत्र 4 अध्याय 3 ते 7 वचन त्या ठिकाणात दिलेले. थेसलोनिकरांचं पहिलं पत्र 4 अध्याय 3 ते 7 वचन. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. तुमचे पवित्रीकरण व्हावे म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. स्वतःला अलिप्त ठेवावं. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकानं आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. हे समजून घ्यावे. कोणी 7 पर्यंत वचन. कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये. कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणार आहे. हे आम्ही तुम्हास आगाऊ सांगितले होते व बजावलं सुद्धा होतं. कारण देवानं आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले. तुम्हाला कॉलिंग कशाला केलंय? लक्षात ठेवा. तुम्हाला कॉलिंग गाण्यासाठी, वाजवण्यासाठी, प्रीचिंग करण्यासाठी केलं नाही. मुळामध्ये तुम्हाला देवानं पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. काय पाचारणाची संकल्पना? बोलवलं कशाला देवानं तुम्हाला? तो म्हणतो की तुम्हाला पवित्र होण्यासाठी बोलवलेले. तुम्हाला पवित्र व्हावंच लागेल. आणि कुठल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये पवित्र? तो तुम्हाला तुमच्या देहावरती नियंत्रण प्रस्थापित. पवित्र म्हणजे तुमचा देहच तुम्हाला पवित्र ठेवावा लागेल. लक्षात घ्या. देहाला तुम्हाला तुमच्या पवित्र राखावंच लागेल. जारकर्म, पवित्र शास्त्रामध्ये जारकर्माचं पातक, या पातका संबंधानं निषेध केला गेलेला आहे. विवाहाशिवाय जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत एखाद्या पुरुषाने, एखाद्या मुलानं, एखाद्या मुलीशी, एखाद्या स्त्रीशी संगत करणं म्हणजे जारकर्माचं पातक करणं. आणि जारकर्माचं पातक करणाऱ्या व्यक्ती संबंधानं तो म्हणतो त्याने अपवित्र केलेले स्वतःला. आणि तुम्ही जर बघाल, तो म्हणतो परराष्ट्रीय लोक या प्रकारचं जीवन जगतात, ते अन्य लोक आहेत. आता विचार करा, देवाची कृपा कोणावरती आहे? त्याच्या लोकांवरती. अन्य लोकांवरती कशाला कृपा? तुम्ही जारकर्माचं पातक केलं तर म्हणतो तुम्ही अन्य लोक बनला. जेव्हा तुमच्या देहावरती तुमचं, हो विचार करा, योसेफ 17 वर्षाचा मुलगा बंदीशाळेमध्ये असताना पोटिफराची पत्नी त्याला म्हणती माझ्याबरोबर नीच. त्याने कसं आपल्या देहावरती विजय मिळवला? कारण त्याला माहिती देवाची कृपा. आता बघा, योसेफानं त्या गोष्टीवरती विजय मिळवला. नीट ऐका बरं का, मी देवाच्या कृपेला कोणी उडे पडू नये या संबंधानं बोलत आहे. आता योसेफानं जीवन शुद्ध पवित्र राखलं, त्याला बंदीशाळेमध्ये टाकलं. आता देवाची कृपा बंदीशाळेमध्ये गेली. आणि असं त्या ठिकाणामध्ये लिहिलं, बंदीशाळेमध्ये असताना योसेफ ज्या कामामध्ये हात घाले त्या कामामध्ये देवाने त्याला विजय दिला. का? कारण देवाची कृपा त्याच्यावरती होती. देहावरती विजय मिळवला. तुम्हाला तुमच्या देहावरती विजय मिळवावाच लागणार आहे. जारकर्माच्या पातकापासून तुम्हाला स्वतःला अलिप्त ठेवावंच लागणार आहे, राखावं लागणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जारकर्माचं पातक तुमच्या हातून घडू नये. देहावरती नियंत्रण प्रस्थापित करा. देहावरती नियंत्रण. देह म्हणजे तुमचं सगळं, तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचं नाक, तुमची कातडी, तुमचे हात, तुमचे पाय. देहाला म्हणजे तुमच्या टोटल सगळ्या शरीरावरती तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करावं लागणार. हे पवित्रीकरण आहे. काय बोलावं, काय ऐकावं, काय विचार करावा, सगळं तुम्हाला, सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागणार. काय बोलता, काय ऐकता. म्हणून म्हटलं, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने, टाइमपास साठी सुद्धा एकमेकाविरुद्ध बोलू नका. वेळ जावा. मला माहिती मानवी स्वभाव आहे, वेळ जावा.
कशावरती असणार आहे तर तुमच्या देहावरती नियंत्रण प्रस्थापित करणारं हे खरं रिव्हिलेशन आहे. देह स्वर्गामध्ये गेला पाहिजे. तुमच्या आत्म्याला स्वर्गामध्ये नेण्यासाठी तुमच्या देहाला तुम्हाला नियंत्रित करता आलं पाहिजे. तुमच्या देहाला तुम्हाला नियंत्रित करताच आलं पाहिजे. जो आपल्या देहावरती नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही देवाची कृपा त्याला कधीच मिळू शकत नाही. परंतु लहान लेकरापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीनं आणि आता सरकारपासून सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांनी स्वैराचाराला एकदम पूर्णपणे मुभा दिलेली. पूर्णपणे स्वैराचाराला सगळीकडे मान्यता दिलेली. परवा एक 18 वर्षाचा मुलगा 5 मुलांच्या आईला घेऊन पळून गेला आणि 2 जण जाऊन त्या बिहारची घटना मग त्या नातेवाईकांनी त्यांना पकडलं आणि ठेवलं आणि मग ते पोलीस चौकीत नेल्यावर पोलीस समजावायला लागले. पण तो मुलगा आणि ती बाई म्हटले नाही आम्ही एकमेकाशिवाय नाही राहू शकत. मग ते पोलीस म्हटले आम्ही काही करू शकत नाही. हा 18 वर्षाचा पोरगा आहे. तो सज्ञान आहे. कायद्याने त्याला मान्यता दिलेली आहे. 18 वर्षाचा सज्ञान असल्या कारणाने आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या परीने समजावून म्हणजे कायदा सुद्धा काही करू शकत नाही. का? कारण ते जारकर्म तो व्यभिचार लोकांना बरं ते करत असताना त्यांचा सारासार विचार सगळा भ्रष्ट झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता प्रभूचं वचन काय सांगतं माहिती का? तुमच्या लेकरांना देवाच्या कृपेची गरज आहे. आणि ती कृपा कशी मिळणार आहे? देहावरती नियंत्रण प्रस्थापित करून. ते देहावरती नियंत्रण आलंच. काय वाचता, काय पाहता, काय बघता, सैतानानं सगळं तुमच्या हातामध्ये देऊन टाकले. इकडं आम्ही पाहतो बऱ्या वाईटाचं फळ त्या असणाऱ्या हवेच्या स्वाधीन त्यानं. फळ दिसायला किती सुंदर आहे. सगळ्या गोष्टी सुंदर पण तुमच्यासाठी पोषक नसतात. ती गोष्ट तुम्हाला बागेतनं बाहेर काढती. देवाची कृपा तुमच्यातनं निघून जाते. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? देवाची कृपा होती म्हणून बागेमध्ये आदाम निरोगी जीवन जगत होता. कष्टाचं जीवन जगत नव्हता. पण जेव्हा त्याला बाहेर काढलं तो निढळाच्या घामाची भाकर त्याला खावी लागली. का? कृपा निघून गेली. म्हणून दुसरी गोष्ट आम्ही पाहतो त्याच्यामध्ये म्हटलं की पवित्र जीवन जगण्यासाठी प्रभूने तुम्हाला पाचारलेले. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये एक यशस्वी जीवन जगण्यासाठी मला पवित्र जीवन जगणं फार आवश्यक आहे. वाचा ते वचन पुन्हा एकदा. सर देवाच्या कृपेला कोणी नाही थैसलीकरांचं पहिलं पत्र 4 अध्याय 3 ते 7. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. तुमचं पवित्रीकरण व्हावं म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावं. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे काम वासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रून तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा हे ते समजून घ्यावं. कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये. कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे. हे आम्ही तुम्हास आगाऊ सांगितले होते. प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं शासन देव करतोच म्हणून तो पवित्र आहे. पवित्र करणं संबंध नाही. देव पवित्र ओळखायचं कसं? चुकीची गोष्ट दिसली की तो शासन करतो, दंड देतो. देव डोळे झाकून नाही बसणार. तुम्ही डोळे झाकून बसाल, देव थोडी डोळे झाकून बसणार आहे. तुम्ही तुमची कान बंद करताल, देव थोडी कान बंद करणार आहे. तो तुमचं उठणं, बसणं, चालणं, बोजणं, निजणं सगळं बारकाईनं पाहतो. देवाच्या पासून कोणी पळू शकत नाही. म्हणून आम्ही पाहतो योना पळून गेला आणि त्या जहाजामध्ये जाऊन लपून बसला. सोडलं का देवानं? नाही सोडलं. गेहेजी आलिशा पासून पळाला आणि गेहेजीनं त्या जाऊन त्या असणाऱ्या काय त्याचं नाव नामान खोड्याकडनं जाऊन चांदीच्या वस्तू आणि ते कपडे घेऊन आला आणि आपल्या त्या खोलीमध्ये जाऊन लपून ठेवल्या. आलिशानं पाहिलं नाही का? म्हटलं अरे नाही,
नामानाचं कोड आता तुझ्या अंगावरती येणार, तुझं शरीर कोडानं भरून जाणार. हा देव आहे. तो पवित्र जीवन जगणाऱ्याला कृपा पुरवतो आणि अपवित्र व्यक्तीला शासन करतो. लक्षात ठेवा, देवाची कृपा तुमच्यावरती मिळण्यासाठी तुम्हाला पवित्र जीवन जगावंच लागणार आहे. मी शरीरासंबंधानं बोलत आहे, मी विचारासंबंधानं बोलत आहे, मी भाषेसंबंधानं बोलत आहे, मी पाहण्यासंबंधानं बोलत आहे, मी ऐकण्यासंबंधानं बोलत आहे, मी चर्चा करण्यासंबंधानं बोलत आहे. सगळीकडे तुम्हाला पवित्र जीवन जगावंच लागणार आहे. सगळीकडे पवित्र जीवन जगा. एकही अपवित्र शब्द तुमच्या मुखातनं निघता कामा नाही, एक सुद्धा. कधी कधी कळतं सगळं आम्ही बोलतोय ते चुकीचं आहे, पण सवय लागलेली असते. हो, का असं घडतं माहिती का? देवाला आम्ही कॅज्युअल केलेलं असतं, एकदम गंभीर नसतं मी देवाच्या बाबतीमध्ये. तुम्हाला वाटतं का स्वर्गातला देव ते पाहून एकदम नॉर्मल असेल? तो जसा मी पवित्र तसं तुम्ही पवित्र असा, असं लिहिले शास्त्रामध्ये. माझं नाव व्यर्थ घेऊ नकोस, म्हणजे नाव घेतल्यावर सुद्धा अपवित्र बनवतो देव. उठता बसता चालता बोलता तो माझं नाव अशाच पद्धतीने जनरल तो घेऊ नकोस. विचार करा देवाच्या बाबतीमध्ये आम्ही किती गंभीर असलं पाहिजे. कोणत्या गोष्टी, फक्त देवाच्या गोष्टी बोलत असताना ना तुमच्या दावीद म्हणतो माझ्या मुखावर पहारा ठेव, माझीचा वाणीचं द्वार तू सांभाळ. का? अपवित्र शब्द त्या मुखातनं बाहेर पडता कामा नये. कॅज्युअल बोलत असतो, कॅज्युअल जस्ट. मी कितीतरी शब्द ऐकतो माझ्या कानावरती येतात, त्यास असं वाईट वाटतं की एवढं अपवित्र जीवन, एवढं अशुद्ध जीवन कसं जगू शकतात? कशा पद्धतीनं हे आपल्या शरीराला कसं लगाम लावू शकत नाही, कसं आपल्या विचारांना लगाम लावू शकत नाही, कसं आपल्या बोलण्याला लगाम लावू शकत नाही. लक्षात ठेवा, मला मी देवाचं वचन सांगतो तर मला एवढं वाईट वाटतं. ज्यानं हे निर्माण केलं, जो आपल्या वचनासंबंधानं गंभीर आहे, त्याला किती वाईट वाटेल. अजून एक गोष्ट वाचूया. इब्रिलोकाचं पत्र 12 अध्याय 15 आणि 16 वचन. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. आता तिसरी गोष्ट, कडूपणाचं बीज. काय कडूपण आहे? देवाची कृपा कोणाला मिळणार? ज्याच्याकडं कुठल्याच प्रकारचं कडूपण नसतं. कडूपण म्हणजे नेमकं काय हो? आणि दिसणार कसं कडूपण? सोलापुरातला एक शब्द नाही का, बोलताना ते उगाच ती शिवी झाली सोलापूरमध्ये, काय कडू आहेस. एक्झॅक्टली काय हो हे कडूपण? आणि असं लिहिलंय तिथं, या कडूपणाच्या बीजामुळे काय होतं? असं कोणाला? कोणतेही कडूपणाचं मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कडूपणाचं मूळ तुमच्यामध्ये असलं तर ते उपद्रवी बनतात आणि देवाची कृपा निघून जाते. देवाच्या कृपेला उणे पडू नये म्हणून कुठलंच कडूपणाचं बीज तुमच्यामध्ये अंकुरितच होऊ देऊ नका, उगवूच देऊ नका. कोणतं कडूपण? माझ्यासाठी आता मला हा मुद्दा समजावून सांगायसाठी तुम्हाला बरेच रेफरन्स आणि बऱ्याच गोष्टी, परंतु आता तेवढा वेळ नाही. पण जाता जाता काही ठळक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कसलं कडूपण असतं बघा. योसेफाला एक स्वप्न पडलं. योसेफाने आपल्या भावांना सांगितलं 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करतील. आता त्याने ते स्वप्न सांगितल्याबरोबर इकडं त्याच्या भावांना द्वेष आला बरं का. आणि ते म्हटले की काय हा आमच्यापेक्षा मोठा होणार का? कडूपणाची सुरुवात कुठं होती पहा. त्याने सांगितलं की 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करणार. आता योसेफ मोठा होणार म्हणजे कोण मोठं होणार आहे? समजा मी माझ्या घरामध्ये मी मोठा झालो तर सगळं तेलोरे घरानं मोठं होणार की नाही? मला परवा माझी चुलत बहीण जी येऊन गेली ती सांगितली. माझा संपर्क कधीच कुठल्या लोकांबरोबर लहानपणापासून नव्हता, नातेवाईक वगैरे असे जास्त नव्हते. मी माझ्यापुरता मर्यादित जगत होतो. मग ती माझी बहीण मला त्या ठिकाणामध्ये तिने मला कॉल केला, म्हटली मनोज खूप अभिमान वाटतो रे, खूप बरं वाटतं. परवा सहज एका ठिकाणी एका घरामध्ये गेले. मग त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण? तर मी सांगितलं तेलोरे. मग ती म्हटली पास्टर तेलोरेची तुम्ही कोण लागता? ते म्हटले मी त्याची चुलत बहीण आहे. ते ऐकल्याबरोबर त्यांच्यात एवढा बदल झाला आणि त्यांनी एवढा माझा आदर सत्कार केला. तुम्ही तेलोरे पास्टरची बहीण आहात का? तुम्ही बसा, आम्ही त्यांचं वचन ऐकतो.
एवढं मनामध्ये त्यांच्यात तुझ्याविषयी त्यांच्यात प्रेम, आणि ते प्रेम त्यांनी मला दिलं. मी घाबरून गेले की एवढं प्रभूनं तुला उंच केलेलं आहे. म्हणजे योसेफ वाढला तर सगळेच वाढणार ना. मग कडूपणाचं बीज योसेफामध्ये त्याच्या भावंडांमध्ये कसं काय अंकुरित झालं? कारण 11 भावांना वाटत होतं योसेफानं पुढं नाही गेलं पाहिजे, आम्ही पुढं जायला पाहिजे. कडूपणाचं बीज कशामध्ये अंकुरित होतं? दुसऱ्याला पुढं न जाण्यापासून परावृत्त करणं. अजून एक गोष्ट पवित्र शास्त्रातनं सांगतो. काईन आणि हाबेल दोघांनी आपली उत्तम प्रकारचं बीज प्रभूला दिलं, दोघांनी पण दिलं बरं का. हाबेल शेळ्या मेंढ्या पाळणारा होता आणि त्यानं मेंढीचं अर्पण केलं. इकडं कायनानं शेतकी करणारा होता, त्यानं शेतीचं अर्पण दिलं. दोघांनी पण अर्पण केलं. आणि असं लिहिलं, देवानं हाबेलाच्या अर्पणाचा सन्मान केला आणि कायनाच्या अर्पणाचा सन्मान केला नाही. आता मला प्रश्न पडतो, देवाने असा पक्षपात केला नसता तर खून झालाच नसता. अहो, देव अंतःकरण बघतो ना. याच्या हृदयामध्ये अर्पण देताना सारं लक्ष कायनाकडं. कायनानं काय आणलं, कायनानं काय, हाबेलानं काय आणलं, हाबेलानं काय आणलं, हाबेलानं काय आणलं, हा अर्पण देताना पण हाबेलाकडे बघत होता. आता परिणाम काय झाला? हाबेल अर्पण देताना फक्त देवाकडे बघत होता. काय त्याला माहितीये माझं अर्पण देवापर्यंत पोचावं, ते देवानं स्वीकारावं. आणि कायनाचं काय भावना होती? हाबेलाचं अर्पण देवानं स्वीकारू नये, माझं अर्पण देवानं स्वीकारावं. हे कडूपण आहे. आणि याचा परिणाम काय झाला तर आम्ही पाहतो तिथं या ठिकाणामध्ये कायनानं हाबेलाचा वध केला. आता शास्त्र काय सांगतं माहिती का? दुसऱ्याला काय म्हटलं तिथं? उपद्रवी. वाचा बरोबर. कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कडूपणाचं बीज कायनाच्या अंतःकरणात असल्या कारणानं त्यानं हाबेलासाठी उपद्रव दिला, हाबेलाला मारलं. हे कडूपणाचं बीज आहे बरं का. कधी कधी आमच्यामध्ये ते कडूपण असलं ना, कुठल्या तरी आत्मिक व्यक्तीचा आम्ही वध करत असतो. ज्या मंडळीमध्ये हे कडूपण लोकांमध्ये असतं ना, तिथं अनेक आत्मे नाशाकडे गेलेले असतात, अनेक हाबेल मेलेले असतात, अनेक हाबेल नाश पावलेले असतात. ज्या परिवारामध्ये कडूपणाचं बीज असतं त्या परिवारामध्ये अनेक लोक मेलेले असतात, नातेसंबंध मेलेले असतात, नातेसंबंध तुटलेले असतात. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ती लोकांची ओळख, विश्वासणाऱ्यांची ओळख काय? त्यांचं हृदय कडूपणानं कधीच भरलेलं नसतं. आणि तुम्हाला दाखवू का पवित्र शास्त्रातलं उदाहरण? तुम्ही पहा, इकडं योसेफा संबंधानं त्यांच्या भावाच्या अंतःकरणामध्ये कडूपण होतं, म्हणून त्याला खड्ड्यात टाकलं, मारण्याची योजना केली, कट कारस्थान रचलं. आणि परिणाम काय झाला? नंतर देवानं त्याची कृपा त्यांच्यामध्ये पाठवली. मारायची योजना असफल झाली, त्याने विकलं. आणि विकल्याचा परिणाम काय झाला? त्यांनी गुलाम म्हणून विकलं, पण देवाच्या कृपेनं तो मिस्राचा पंतप्रधान झाला. लक्षात ठेवा. आता बघा तुम्ही, यानं कडूपण आपल्या मनात कधी ठेवलंच नाही. हा मिस्राचा मोठा अधिकारी झाला, त्याची भावंड त्याच्याकडे आली, त्यांच्या भावंडांना त्यांनी ओळख दिली, त्यांना कळलं अरे योसेफ याला आपण विकलं होतं. त्या योसेफ काय म्हणतो माहिती का? कडूपणाचं बीज त्यांनी कसं अंकुरित होऊ दिलं नाही मी तुम्हाला सांगतो. जेव्हा ते त्याच्या गळ्यात गळा घालून रडले आणि ते म्हणतात अरे आम्ही खरोखर तुझे गुलाम आहोत, आम्ही तुला विकलं, तुला मारण्याची योजना केली. कडूपण नसल्या कारणानं तो काय म्हणतो माहिती का? वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. कडूपणाचं बीजच अंकुरित होऊ देऊ नका. कधी कधी कडूपण आमच्यामध्ये इतकं ठासून भरलेलं असतं, त्याच्याबद्दल आम्हाला कधी खंत वाटत नाही आणि ते दिसतं. आणि त्याच्याबद्दल कधी आम्ही विचार पण करत नाही. आम्ही जसं आहे तसंच. अहो, बोलण्यातनं ते जाणवतो, बोलण्यातनं जाणवतं. ते आत्मिक तपासणी करायची असती. काय कडूपण माझ्यामध्ये काढून फेकायचंय. म्हणून तर शास्त्र काय सांगतं माहिती का? वलांडणाचा सण साजरा करताना तुम्ही काय करा? तो म्हटलं कडू भाजी बरोबर तुम्ही ती मांस आणि भाकर तुम्हाला खायची कडू भाजी बरोबर. कसं कडू भाजी बरोबर खायचं? का तर तुम्ही खाल ना तर आतलं खाऊन कडू भाजीने परत बाहेर काढावं. कडूपण असंच आहे. कडूपणानं कडूपणाला काढता येतं. देवाचं वचन पण हे गोड नाहीये. तुम्हाला वाटत असेल ते गोड आहे, ते कडू आहे. ते तुमच्यातला सगळ्या उपद्रव देणाऱ्या गोष्टी बाहेर काढतं. म्हणून देवाच्या कृपेला उणे पडू नका. जर कडूपण एकमेकाविषयी असेल तर आत्ताच काढून टाकायचं आहे. काढून टाका कडूपण. या कडूपणामुळे देवाची कृपा तुमच्यावर निघून जाणार आहे. लक्षात घ्या, या पृथ्वी तलावर देवाच्या कृपेशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.
आज ख्रिस्ती लोकांवर हे सगळं जे होत आहे याचं कारण काय माहिती का? हो, छळ बाहेर नाही, छळ आतमध्येच आहे. बाहेर नाही प्रॉब्लेम आतमध्ये आहेत. जेव्हा मंडळी स्ट्रॉंग बनती ना, पॉवरफुल बनती, प्रार्थना करती, तेव्हा बाहेर सुद्धा कार्य घडलं जातं. मंडळी स्ट्रॉंग बनलं पाहिजे, पॉवरफुल बनलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. पण कडूपण घेऊन जर मंडळी पुढे चालली असेल तर बाहेरून तुम्हाला त्रास होणारच आहे, बाहेरून तुमच्यावरती हल्ले होणारच आहे. प्रीतीनं एकमेकाची गुलाम बना. ख्रिस्ताची प्रीती तुमच्या तुम्हाला पवित्रतेसाठी पाचारण केलं, ख्रिस्ताची प्रीती तुमच्यामध्ये असू द्या म्हटलेलं आहे. कडूपणाचं बीज तुमच्यामध्ये राहिलं तर लक्षात ठेवा, कधीच तुम्ही देवाची कृपा प्राप्त करून घेणार. धन्य ते चर्च, धन्य तो परिवार, धन्य ती कुटुंब, धन्य ती व्यक्ती जो आपल्यामध्ये कडूपणाचं बीज कधीच अंकुरित होऊ देत नाही. कधीच अंकुरित होऊ देऊ नका. कुठलं कडूपण मुखातनं बाहेर पडू देऊ नका. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीशी तुमचं सलोख्याचं बोलणं असलं पाहिजे. साधं बोलणं पाहिजे हो, साधं बोलणं असलं पाहिजे. कधी कधी ते बोलणं यानं कोणतरी दुखावतं याचा विचार पण केला जात नाही. वाईट वाटतं ते शब्द ऐकल्यानंतर. त्या व्यक्तीविषयी आपली विचारसरणी पण बदलून जाते ना कडूपणामुळं. लक्षात ठेवा, हे कडूपण इतकं भयानक असताना रिलेशन सुद्धा खराब होऊन जातात, नातेसंबंध बिघडली जातात. आणि लक्षात ठेवा, पृथ्वी तलावर तुमचे एकमेकाशी असणारे नाते याच्यावरच देवाची कृपा अवलंबून असते. तुम्ही म्हणाल जगात सगळ्यांशी तुमचे नातेसंबंध खराब झाले, देवाची कृपा तुम्हाला नाही मिळत. पृथ्वी तलावर तुमचे नाते नीट ठेवावे लागतात. पृथ्वी तलावर तुमचे नाते ठेवावे लागतात. नाही कशाला कडू? प्रभू आम्हाला पाहतो, आमचे विचार पाहतो, आमचं बोलणं पाहतो आणि सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून मग देव त्याची कृपा तुमच्यावरती पाठवतो. हे चांगलं असू द्या, चांगलंच बोलणं असू द्या. अहो, तुम्ही कधी कुठं लग्नाला गेला, कुणाच्या कार्यक्रमाला गेला, तुम्हाला रिॲक्ट होणं किंवा तुम्हाला लगेच त्याच्यातनं वाईट बोललं, तिथं प्रार्थना पण असते ना. मग त्या प्रार्थनेत पण तुमच्या मुखातनं कडूपण बाहेर पडतं. काय त्या प्रार्थनेला फायदा झाला? तुम्हाला हे पण कळत नाही. आत्ता आपण प्रार्थना केली, आत्ता आपण देवाचं वचन वाचलं, आत्ता आपण देवाचं वचन ऐकलं आणि लगेच आपल्या मुखातनं कडूपण बाहेर पडलं. आणि तुम्ही म्हणू शकता आम्ही बिलिव्हर्स आहोत, तुम्ही म्हणू शकता आम्ही विश्वासणारे आहोत. कसं आत्मिक जीवन आहे, कोणत्या पातळीवरचं जीवन आहे आणि कसं आपण स्वतःला स्पिरिच्युअली बिल्ड करत आहोत. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं, वाचा ते वचन. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन. अजून एक मुद्दा सांगायचा, कडूपणामुळे लोक बिघडून जातात. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती माझ्या बरोबर आहे. आता मी कुणाला तरी घेऊन चाललो, कुणाचं नाव घेत नाही, माझ्याबरोबर एखाद्या व्यक्तीला घेऊन चाललो. समजा एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि कार्यक्रमात गेल्यानंतर त्या व्यक्तीने मला इन्व्हिटेशन दिलं. मी गेलो, प्रार्थनेमध्ये सहभागी झालो, सगळं काही झालेलं आहे आणि त्या व्यक्तीने माझा आदर सत्कार केला. आणि आता हा व्यक्ती पण माझ्याबरोबर चालणारं देवाचं वचन ऐकून प्रभावित झालेला आहे. परंतु तो व्यक्ती येत असताना त्या गोष्टीचा विचार करत तो तिथून बाहेर पडतो आणि मी माझ्या मुखातनं एक शब्द असा बोलतो की तो शब्द त्याच्या आत्मिक जीवनापासून त्याला वंचित करत असतो, दूर घेऊन जात असतो. काहीतरी वेगळं असं बोललो. जिथं आम्ही गेलो, वचन ऐकलं, कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि तिथून बाहेर पडताना आम्ही काय विचार करत बाहेर पडलं पाहिजे? देवानं त्याला आशीर्वाद दिला, हे विचार. प्रभूनं त्याला आशीर्वादित केलं. त्याच्या आशीर्वादाबद्दल जर आम्ही दुसरंच काहीतरी बोलत बसलो, तुमच्यात कडूपण आहे हो. तुमचं हृदय कडूपणाने ठासून भरलेलं आहे आणि त्या हृदयामध्ये देव वस्ती करतो. त्या तुम्हाला देव त्याची कृपा तुम्हाला देईल. कुठल्या बेसवरती, कुठलं लॉजिक तुम्ही वापरता? नाही, देवाची कृपा माझ्यावरती आहे. नाही, काढून टाका. हे बायबल आहे आणि हे बायबल तुम्हाला शुद्ध करतं. म्हणून लक्षात ठेवा, एकमेकाविषयी विचार करताना चांगलाच विचार करावा लागणार आहे. तुम्हाला चांगलाच विचार करावा लागणार आहे. आशीर्वादित लोकांचं वैशिष्ट्य म्हणून पौल म्हणतो ना, तुम्ही एकमेकाला पवित्र चुंबनानं सलाम करा. काय म्हटलं पौलानं? एकमेकाला सलाम करा. शांतीचं बोला,
कशी तुमची शांती, कुठे आहे तुमची शांती, कुठे आहे तुमची सहनशीलता, कुठे आहे तुमचं चांगुलपण, कुठे आहे तुमचं आत्मिक जीवन. आत्मिक जीवन तुम्हाला देवाला सादर करावंच लागणार आहे. म्हणून लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. समजा तुमच्यामध्ये जर कडूपण असेल तर कुठंच जाऊ नका. समजते का माझं बोलणं? का हो? कारण सांगतो बरं का. तुमच्या हृदयात जर कडूपण असेल ना, कोणी तुम्हाला बोलवलं तरी जाऊ नका. का हो? कारण तुम्ही तिथं जाता आणि कडूपणाचं बोलून येताना देवाचा क्रोध आपल्याबरोबर घेऊन येता. जो व्यक्ती जातो शांतीच्या गोष्टी बोलतो तो देवाची कृपा घेऊन आपल्याबरोबर येत असतो. हे सूत्र आहे, हे देवाचं सूत्र आहे. आणि हे तुम्हाला करावंच लागणार आहे. हे तुम्हाला आवडो अथवा न आवडो, तुम्हाला पसंत असो अथवा पसंत नसो. मुळामध्ये बायबल तुम्हाला रिपेअर करण्यासाठी, बायबलला तुम्ही रिपेअर नाही करू शकत. तुम्हाला रिपेअर व्हावंच लागणार आहे. तुमचे विचार बदलावेच लागणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, तो म्हणतो की दुसऱ्याला बिघडून टाकू नका. म्हणजे काय? मला जर एखादी गोष्ट पटली नाही तर मी जाणार. मी कशाला दुसऱ्याला बिघडवणार आहे? बिघडवायचं नाही ना दुसऱ्याला. त्याला आत्मिक जीवनामध्ये टिकून ठेवण्यासाठी त्यानं शांतीमध्ये टिकून राहावं, वचनात टिकून राहावं, त्याच्यातला आनंद टिकून राहावा, तो देवामध्ये टिकून राहावा, याच्यासाठी प्रभूने आम्हाला पाचारण केलं. म्हणून शास्त्र काय सांगतं? देवाच्या कृपेला उणे पडू नका. कोण देवाच्या कृपेला उणे पडतं? तर या शास्त्रात दिलेल्या गोष्टी जो पाळत नाही तो देवाच्या कृपेला उणे पडतो. पुन्हा एकदा आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झुकूया, आपले अंतःकरण प्रभूसाठी उघडे करूया. देवाचं वचन सत्य आहे, ते आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करणार आहे. जर मला खरंच आत्मिक जीवनामध्ये बदल साधायचा असेल तर मी वचन स्वीकारेल. मला माहिती आहे पुष्कळ लोकांना देवाच्या वचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आणि आज पण देवाचं वचन ऐकून अनेक लोक जे मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहेत ते बदलत आहेत. प्रश्न तुम्ही उपस्थित असलेल्या लोकांसंबंधाने. अंतःकरण जर कठीण आणि वारंवार कठीण होत असेल तर तुमच्यासारखे दुर्दैवी दुसरे कोणीच नसतील. ज्या पद्धतीने मला माझं जीवन सुधारायचंय, लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणायचंय, माझ्या कडूपणामुळं लोक बिघडून जाऊ नये. समाधान चित्त शांतीचं प्रतीक आहे. शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाची मुलं म्हणतील. तुमचं पाचारण पवित्रीकरणासाठी झालेलं आहे. जसा देव पवित्र तसं तुम्ही पवित्र बना. मंडळीमध्ये जर पवित्रता नसेल तर देवाची कृपा कधीच नसणार आहे. मंडळीमध्ये शांती नसेल तर देवाची कृपा कधीच नसणार आहे. मंडळीमध्ये जर कडूपण असेल तर देवाची कृपा निघून जाणार आहे. हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. पुष्कळ परिवार तुझ्या कृपेसाठी डोळे लावून बसलेले आहेत. पुष्कळ सेवक कृपेसाठी तुझ्याकडे डोळे लावून बसलेले आहेत. काही सेवकांसाठी मी प्रार्थना करतो प्रभू, ठोसे मारण्यासाठी सैतानाचा दूत त्यांच्याकडे आहे आणि गोष्ट त्यांच्या लक्षात येऊ दे, परंतु देवाची विशेष कृपा त्यांच्यावरती आहे. युद्ध करण्यासाठी आत्मिक जीवनामध्ये तुझं वचन आमच्या हृदयामध्ये साठवलं जाऊ दे. मंडळी म्हणून आम्ही एकत्र येत असताना प्रॅक्टिकल जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. येणारे जाणारे बसणारे ऐकणारे नुसते आराधना करणारे नव्हे,
तर प्रभू तुझ्या वचनासमोर मान तुकवणारे आम्हाला बनव. ते कडू पण निघून जाऊ दे, ज्याच्यानं अनेक लोकांचा नाश होत आहे. ती अपवित्रता निघून जाऊ दे, ज्याच्यानं लोक अडखळले जात आहेत. ती अपवित्रता निघून जाऊ दे, ज्याच्यानं देवाच्या आत्म्याचं कार्य घडत नाही. तुझी उपस्थिती या मंदिरामध्ये आहे, ती फक्त तुझी कृपा आहे. आमच्याकडे चांगुल पण नाही, आम्ही तुझ्या योग्यतेचे नाहीत प्रभूजी. पण आमची प्रार्थना असेल, तुला पसंत पडणारे परिवार बनू दे या मंडळीमध्ये. तुला आवडणारे परिवार बनू दे प्रभूजी. सगळ्यांनी एकमेकाशी शांतीने राहावं. त्यांचं बोलणं शांतीभंग करणारं असू देऊ नकोस. कोणाला डिस्टर्ब करणारे सैतानी विचार निघून जाऊ दे. एकमेकाला उद्ध्वस्त करणारे, आत्मिकरित्या संपवणारे विचार प्रत्येकामधनं निघून जावेत. यासाठी की प्रभूजी आम्हाला तू पाचारण केलं, जसं तू आहे तसं आम्ही दिसावं आणि तसलं रूप आमच्यातनं बाहेर पडू दे. जे दुरून या ठिकाणामध्ये आलेत अशा सर्वांसाठी प्रार्थना करतो. येताना रिकामे आले सुदे, पण जाताना भरून जाऊ दे प्रभूजी. अशा अनेक चमत्कार प्रत्येक शब्दाद्वारे तू घडवतो, तसं हे प्रिय लोक दुरून आलेत, पण जाताना रिकामे जाणार नाही हा माझा विश्वास आहे. माझा प्रभू त्याची कृपा त्यांना पुरवून देणार आहे. एवढंच नव्हे प्रभूजी, आज तुझं वचन ऐकून जेव्हा त्या आपली मंडळी आपल्या चर्चमध्ये जातील, तेव्हा त्यांचं हृदय स्वच्छ, नवीन, परिवर्तित आणि ख्रिस्ताच्या शांतीने भरलेलं असू दे. त्यांच्या जाण्यानं मंडळीमध्ये शांती निर्माण होऊ दे. त्यांना कळू दे हे शिलोमध्ये जाऊन आलेले आहेत. ख्रिस्ताची शांती त्यांच्या अंतःकरणामध्ये, समाधान त्यांच्यामध्ये असू दे प्रभूजी. कुठल्याही प्रकारचा लोभ, कुठल्याही प्रकारची ईर्ष्या, कुठल्या प्रकारची स्पर्धा त्यांच्या मंडळी त्यांच्याकडनं होऊ देऊ नको. तर त्यांची मंडळी ख्रिस्ताच्या जवळ जाणारी मंडळी बनवू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. चर्चचं बांधकाम पूर्ण होत असताना शक्ती पुरव, ताकद पुरव, सगळ्या गोष्टींचा पुरवठा कर प्रभू. देणाऱ्या हातांना तू मजबूतीनं प्रभू तू आपल्या हातामध्ये घेऊन चालव. त्यांच्या गरजा पूर्ण कर. जे जे लोक वेगवेगळ्या माध्यमातून देत आहेत, असंच जीवन चमत्कारानं भरलं जाऊ दे. त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या आरोग्यामध्ये प्रभूनं त्यांना मदत केली याचा अनुभव त्यांना येऊ दे. आणि प्रभू अधिक अधिक लोक जिकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा सर्वांच्या वाटा मोकळ्या कर. मला माहिती पुष्कळ लोकांना इथं यायचंय. पुढच्या आठवड्यात जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांचे अडखण दूर कर. आणि प्रभूजी हो दे की एक सुंदर उपासना तुला सादर करून लोक जाताना निरोगी होऊन जाऊ दे. लोक जाताना प्रश्नातनं मुक्त होऊन जाऊ दे प्रभूजी. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहू. आमेन. जना